हा बोला. नमस्कार. हरिओम. सर्वांना नमस्कार. हरिओम. तर मागील पाठामध्ये आपण काल योग दर्शनाला प्रारंभ केला होता. त्यातील योग दर्शनातील म्हणजे पातंजल योग सूत्रातील प्रथम 2 सूत्रे आपण पाहिली. प्रथम 2 सूत्रे पाहिली आणि ती 2 सूत्रे अशी होती, अथ योगानुशासनम एक, दुसरं योगश्चित्त वृत्ती निरोधः. 2 सूत्र झाली. किती छोटे सूत्र. कोणी नवीन असतील त्यांना संस्कृत अवघड वाटायचं काही कारण नाही. किती छोटी सूत्र आहेत, अत्यंत छोटी सूत्र आहेत. किती. अथ योगानुशासनम हे 1 नंबरचं सूत्र. एवढंच बरं, मोठा श्लोक नाही. आणि दुसरं सूत्र आहे योगश्चित्त वृत्ती निरोध. हा म्हणजे याचा जर मराठीत अर्थ केला तर पहिल्या सूत्राचा अर्थ होतो अथ शब्दाचा अर्थ होतो आता. अथ इंग्लिश संस्कृतमध्ये अथ म्हणजे मराठीमध्ये आता, असं सरळ सरळ अर्थ आहे आता. मग योगानुशासन नावाचं शास्त्र आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत, अशी प्रतिज्ञा किंवा प्रस्तावना केलेली आहे किंवा मंगलाचरण केलेलं आहे. एवढंच पहिल्या सूत्रातून आपल्याला अर्थ अभिप्रेत होतो, दिसायला लागतो. परंतु भाष्यकारांना या अर्थ मधून काय काय दिसायला लागतं. योगानुशासन म्हणजे काय आहे, परत पुढे काय काय शिकायचं आहे, पुढे पतंजली काय काय सांगणार आहेत, पतंजली जी योगाची व्याख्या करणार आहेत त्याचं तात्पर्य काय आहे, चित्ताच्या भूमी किती आहेत, समाधी काय आहे, बरं का, योगाची व्याख्या काय आहे, 5 प्रकारच्या भूमी सांगितल्या. समाधी प्रत्येक भूमीमध्ये होते, कारण तो काय आहे. समाधी प्रत्येक भूमी होते, कारण तो काय आहे. धर्म आहे. चित्ताचा तो धर्म आहे. धर्म आहे हे चित्ताचा तो धर्म आहे, बरं का. मग असा आहे. परंतु मग प्रत्येक समाधी म्हणजे योग म्हणलंय, परंतु प्रत्येक भूमीमधील समाधी होते, परंतु ती योग संज्ञेला होत नाही प्राप्त, असं सांगितलं. कारण का सांगितलं ते पण सांगितलं. आणि त्यानंतर मग पुन्हा मग सांगितलं एकाग्र आणि निरुद्ध अवस्था. तर एकाग्र अवस्थेमध्ये जी समाधी होते तिचं नाव आहे संप्रज्ञात समाधी. आणि ती संप्रज्ञात समाधी म्हणजे संप्रज्ञात योग होतो आणि तो 4 प्रकारचा असतो. वितर्कानुगत, विचारानुगत, आनंदानुगत, अस्मितानुगत, असा हे पुढे सांगितलं जाईल. व्यासजी काय सांगितले परत हे पुढे सांगितलं जाईल, कारण सूत्रकार पुढे सांगणार आहेत. सूत्रकार पुढे सांगणार आहेत, परंतु भाष्यकार अगोदर सांगतात प्रस्तावनेमध्ये की हे पुढे सांगणार आहेत म्हणून, बरं का. भाष्यात आहे का नाही पहा. इत्युपरिष्टात प्रवेदयिष्यामः असं तिथे सांगत आहे, ते पुढे सांगितलं जाणार आहे. त्यानंतर सर्ववृत्ती निरोध रूपी असंप्रज्ञात समाधी हीच योगचित्त वृत्ती निरोध ह्याला पात्र आहे असं सांगितलं. आणि त्यानंतर मग द्वितीय सूत्र प्रारंभ झालं. द्वितीय सूत्राची संगती लावून दिली. द्वितीय सूत्राची संगती लावून दिली. योगाचे लक्षण सांगण्यासाठी दुसरं सूत्र आहे, संगती लावून दिली. मग दुसरं सूत्र झालं काय, योगश्चित्त वृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध आहे, हे पतंजलींनी क्लिअर केलं, स्पष्ट केलं. योग म्हणजे काय आहे अगोदर भाष्यकारांनी सांगितलं आणि विस्तारपूर्वक सांगितलं. विस्तारपूर्वक सांगितलं, मागचं पुढचं सगळं शंकाच नाही येऊ देता सांगितलं. मग आता सूत्रकारांना आणि भाष्यकारांना सोबत घेऊन जायचंय आपल्याला. सूत्रकारांना भाष्यकार संध्याताई सोबत घ्यायचे आपल्याला, बरं का. आणि प्रथम पादाचं तर आपल्याला उत्तर भाष्यकारानुसारच लिहायचंय. परीक्षेमध्ये जे उत्तर येईल व्यास भाष्यानुसार लिहा असं जरी नाही म्हणलं तरी प्रथम पाद आपल्याला व्यास भाष्यानुसारच लिहायचंय. मग भाष्यानुसार लिहायचंय म्हणल्यावर योगसूत्र येणार नाहीत का, त्यात येणार आहेत ना. योगसूत्रासाठीच आलेलं भाष्य आहे, परंतु योगसूत्रामध्ये सरळ सूत्र आहे आणि त्या सूत्राचं विवरण स्पष्टीकरण म्हणजे भाष्य आहे. तर त्यामुळं भाष्यामध्ये सूत्राचं तात्पर्य येतच राहतं, त्यामुळे आपल्याला भाष्यानुसारच सोडवायचं आहे. ठीक आहे. तर मग पतंजलीने दुसरं सूत्र सांगितलं. त्यानंतर मग भाष्यकार सांगायला लागतात की सर्व शब्द सांगितला नाहीये, सर्ववृत्ती निरोध पतंजलीने म्हणलेलं नाहीये, म्हणून 2 संप्रज्ञात ह्या समाधी म्हणजे योग पतंजलींना अपेक्षित आहे असं सांगतात. त्यानंतर परत काय सांगतात, चित्ताचं स्वरूप काय आहे, चित्त त्रिगुणात्मक आहे,
मग त्रिगुण म्हणलं की त्रिगुणाचे स्वभाव त्यामध्ये असणार झाले. प्रकाश, क्रिया, स्थिरशीलम, ह्या 3 गोष्टी आल्या त्यामध्ये. ज्यावेळेस रजाचं आधिक्य होतं त्यावेळेस चित्ताची काय अवस्था असते? चित्त काय करतं? कधी ऐश्वर्याची इच्छा करतं, कधी जडतेला प्राप्त होतं, कधी अधर्माकडे झुकलेलं असतं, कधी धर्माकडे झुकलेलं असतं, ऐश्वर्याकडे झुकलेलं असतं. म्हणजे अशा प्रवृत्ती भिन्न भिन्न व्हायला लागतात त्याच्या. कारण काय आहे? गुण. कारण काय आहे? गुण. आणि संध्याताईंना तर गुण पक्के कळाले चांगले, की हो सर तुम्हालाही माहिती आहे, आपण सांख्यसूत्र म्हणून अगोदर घेतलं, हे खूप चांगलं झालं. आणि त्याच्या अगोदर सर्व दर्शनं झालेत, हे त्यापेक्षा चांगलं आहे. त्यामुळं दार्शनिक भाषा आपल्याला काही विशेष सांगाव्या लागणार नाहीत आता. गुणगुणी, धर्मधर्मी हे काही विशेष आपल्याला सांगावं लागत नाही आता पुढे. तर हे स्पष्ट झाल्या कारणाने आपल्याला कळालं की गुणाचा प्रभाव काय आहे. आणि तो गुणाचा प्रभाव जड वस्तूमध्ये सुद्धा दिसून येतो, सजीव सृष्टीमध्ये दिसून येतो, पदोपदी सर्वत्र दिसून येतो. नव्हे चित्तामध्ये दिसतो, बुद्धीमध्ये दिसून येतो, मनुष्याच्या प्रवृत्तीमध्ये दिसून येतो. हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे चित्ताचे वेगवेगळे परिणाम दिसायला लागतात असं सांगितलं. त्यानंतर मग पुढे काय सांगतात? रजो गुणमात्रारूपी मलापासून पृथक होऊन ते चित्त काय होतं? रजोगुण रूपी मात्रेपासून मलापासून दूर झाल्यानंतर तो सात्विक रूपात प्रतिष्ठित होऊन बुद्धी व पुरुष यांच्या पृथकतेचं, एकतेचं ज्ञान नाही, पृथकतेचं ज्ञानाने युक्त होऊन धर्ममेध समाधी प्राप्त करतं. आज बाकीचं मी कट केलं बरं का विषय. काय काय म्हणजे तम असताना आधिक्य काय होतं, ऐश्वर्याची इच्छा हे आपण पाहिलं होतं अगोदर. तर ते न सांगता पुढे घेतोय आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये, दुसऱ्या सूत्राचा भाष्याचा दुसरा चॅप्टर. तर त्यामध्ये काय सांगतात मग? ज्यावेळेस हे चित्त सत्वर मात्रेने आधिक्य होतं त्यावेळेस तो काय व्हायला लागतं? तर त्याला बुद्धी आणि काय पुरुष यांच्या पृथकतेचं ज्ञान होतं. पृथकता म्हणजे हो सर, पृथकता म्हणजे वेगळेपणा सर. वेगवेगळं वेगवेगळं वेगळेपणा वेगवेगळे जाणवतं. ठीक आहे. तर वेगळेपणाचं ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला ज्ञान बुद्धीपर्यंतही नाही, आपण अहमलाच मी म्हणतोय. जे अहंकार नावाचं जे करण आहे त्या करणाद्वारे आपल्याला जाणीव आहे. जाणीव जी आपल्याला आहे ती जाणीव म्हणजे आत्मतत्वाची जाणीव नाही. म्हणजे आहे वाटतं, परंतु काय आहे वाटतं आपल्याला? ते अहममुळे वाटतं. काय आहे ते स्वरूप कळालेलं नाहीये. पारदर्शक स्वरूप निश्चळ कळालेलं आहे का? नाही कळालेलं आपल्याला. नाहीतर मग मोह ममता काही काही विषयच राहिला नसता. तर ते कळालेलं नाही आपल्याला. म्हणून आपल्याला अहमपर्यंतच होत, आपण अहम समजत आहोत, आपण आहे कळत. तत्व चेतन तत्व आहे हे नाही कळत आपल्याला बरं का. चेतना कळत आहे आणि चेतना तो गुण आहे. चेतना काय आहे? गुण आहे, गुणी नव्हे. सूर्य म्हणजे प्रकाश नव्हे, सूर्याचा प्रकाश आहे. सूर्याचा असतो, सूर्य नसतो. उष्णता ही सूर्य वापरतो, पण शब्द प्रयोग असाच करतो. सूर्याचा प्रकाश, सूर्याची किरण, सूर्यामुळे उष्णता होत आहे, हे गुण झाले. तसं चेतना हा गुण आहे आणि तो चेतना हा गुण बुद्धीमध्ये काय होतो आहे? प्रतिबिंबित होतोय. आणि बुद्धीच्या संलग्न चित्त असल्या कारणाने चित्त चैतन्य भाषित होत आहे. आपल्याला जे भाषित होत आहे ते चित्त चैतन्य आहे बरं का. आपण चित्त चैतन्यापर्यंत आहोत. ठीक आहे. मग काय व्हायला लागतं? ज्यावेळेस सत्वाधिक्य होतं त्यावेळेस बुद्धी आणि पुरुषाच्या पृथकतेचं ज्ञान होतं. आणि हे ज्ञान झाल्यानंतर काय होतं? तर धर्ममेध समाधीची प्राप्ती होते. कोणत्या समाधीची प्राप्ती होते? धर्ममेध समाधी प्राप्त होते. मग योगी लोक त्या धर्ममेध समाधीनिष्ठ, यालाच काय नाव दिलेलं आहे त्यांनी? योगी काय म्हणतात? परम प्रसंख्यान. याला परम म्हणजे मोठं, वैराग्याने परवैराग्य असा शब्द वापरलाय आपण. तशा प्रकारे परम प्रसंख्यान. इथे परत संख्यान शब्दाचं तात्पर्य ख्यायते म्हणजे ज्ञान. इथे संख्यान आलं ना संध्याताई?
परम बाजूला काढा आणि प्रपन बाजूला काढा. संख्यान म्हणजे संख्या. संख्या शब्दाचं अर्थ इथं अंक नाही. संख्यान म्हणजे सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान. ज्ञान सम्यक ज्ञान. हा, सम्यक ज्ञान. मग ते कसलं सम्यक ज्ञान? प्रकर्षेन. प्रकर्षेन सम्यक ज्ञान म्हणजे तीव्रतेनं अधिक. आणि ते परंपरत, त्याला आणखी काय लावलंय हे उपसर्ग, परमप्रसंख्यान म्हणतात. कशालाच? धर्ममेध समाधीतील ज्ञानालाच परमप्रसंख्यान म्हणतात. म्हणजे काय आहे बाबा त्यात? तर विवेक ख्याती आहे, किंवा यालाच काय म्हणतात? पुरुष ख्याती. म्हणजे पुरुषाचं आणि बुद्धीच्या पृथकतेचं ज्ञान झालेलं आहे. मग यालाच नाव दिलंय विवेक ख्याती, पुरुष ख्याती. आता या ठिकाणी काय राहतो? चेतन पुरुष परिणामरहित. इथला चेतन पुरुष आता कसा असतो? परिणामरहित असतो, तो अपरिणामी असतो. परिणाम म्हणजे कळालं? त्यावरती बुद्धीचा कशा? तो अपरिणामीच आहे, तो केवलीच आहे, भासायला लागतो आपल्याला फक्त. तो इथं अपरिणामी आहे, निर्लेप आहे, विषयांचा दृष्ट आहे, शुद्ध नाशरहित आहे, सत्वगुणात्मिक ही विवेक ख्याती आहे. हिचं नाव चितिशक्ती आहे. त्या कशाचं नाव? विवेक ख्यातीचं, या पुरुष ख्यातीचं, या परमप्रसंख्यानातला यालाच धर्ममेध समाधी म्हणलंय. परंतु ही सुद्धा काय आहे? तर जीवात्म्याच्या म्हणजे पुरुषाच्या विरुद्ध स्वभावाची असते. आणि या विवेक ख्यातीपासून, विवेक ख्याती शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे तुम्हाला. विवेक ख्याती, पुरुष ख्याती, सम्यक ख्याती. सम्यक ख्याती, विवेक ख्याती, पुरुष ख्याती हे एकच असेल. म्हणजे पुरुष ख्याती म्हणजे पुरुष तत्वाचं, चेतन तत्वाचं सम्यक ज्ञान, म्हणजे बुद्धी वेगळी आणि पुरुष वेगळा आहे याचं ज्ञान असं झालेलं आहे. मग हे ज्ञान काय झालं? हे ज्ञान सुद्धा या पुरुषाला नको वाटायला लागतं. याच्यापासून सुद्धा विरक्ती झाली ना. आता साधकाला काय झाली? या ज्ञानाची विरक्ती झाली. आणि ती अवस्था प्राप्त झालेली काय? चित्त कसले असते? संस्कार मात्र उरलेले असते. चित्त उरत नाही. मात्र कसं उरतं? संस्कार उरतात. म्हणजे चित्त नवीन कर्म फल निर्माण करणारं राहत नाही, कर्म आणि फल जनकता राहत नाही त्यामध्ये. मात्र अगोदरचे संस्कार आहेत ते शेष राहिलेले, ते फक्त सारणं यासाठी उरलेलं असतं. मग अशा स्थितीत काय होतं? तीच निर्बीज समाधी होय. आता ही जी समाधी कोणती असेल निर्बीज समाधी? तर त्या परमप्रसंख्यानाचं, त्या विवेक ख्यातीचं, त्या पुरुष ख्यातीचंच वैराग्य आलं ना. त्या ज्ञानाचंच वैराग्य आलं. म्हणजे त्यागाची इच्छा किंवा आस्था नाही, इच्छा नाही, त्या ज्ञानाचीच सोडण्याची इच्छा म्हणजे वैराग्य आलं. त्यावेळेस काय होतं? निर्बीज समाधी होते. हा सर, आता इथे आपण म्हणलं की संस्कार उरलेले आहेत आणि पुरुष ख्याती पण आहे किंवा विवेक ख्याती पण आहे, म्हणजे ते ज्ञान झालेलं आहे पण संस्कार शिल्लक आहेत. पण मग या संस्कारातून पुन्हा पुढे काही सुरू होतं का? पुन्हा निर्माण होतं का? पुन्हा संसर्ग होतो का? संसर्ग शब्द बरोबर नाहीये, पण बरोबर आहे. डायमेन्शन्स येतात का? हो हो, 17व्या-18व्या श्लोकात सूत्रामध्ये हे येणार आहे पुन्हा, परंतु तरी आता सांगतो. तर संस्कार शेष, विदेह योगी आणि प्रकृती लीन योगी असे दोन प्रकारच्या योग्यांची चर्चा येणार आहे आपल्याला 17व्या, 18व्या, 19व्या सूत्राच्या वेळेस याच पादामध्ये. विदेह योगी आणि प्रकृती लीन योगी. तर समजा उदाहरणार्थ आता देतो, तरी पण इथे विषय निघालाय तर पुढे आणखी परत रिपीट होईल, तर आता एकदा घेऊयात असते. तर कसं असेल? आता संस्कार शेष आहेत, संस्कार शेष आहे चित्तावरती, अनेक जन्माचे झालेले संस्कार उरलेले आहेत. म्हणजे 100 रुपये आहेत बँकेत, 100 पैकी 90 रुपये खर्चले, 10 रुपये शिल्लक आहेत, परंतु कमाई बंद झाली, कमवणे बंद झालेले आहे. बरोबर आहे. काम सोडलेलं आहे. मग काम सोडलेलं आहे, मग पगार पण कमी. पण इथे पगार जुळत नाही, पगार हे सकारात्मक असते बरं का. परंतु उदाहरणासाठी घेतलंय, कारण उदाहरण हे उदाहरणापुरतंच असतं, तेवढं तसं उदाहरणाला मनावर घ्यायचं नसतं. आलं का लक्षात? परंतु काम बंद झालंय. काम बंद झाले म्हणजे आपलं इन्कम बंद झालंय, पण आधीचं शिल्लक आहे ते काय करायचे? मोडून खायचंय. मोडून किती खाऊन बसून खाल्लेलं जमत नसतं, संपत असतंय म्हणतात बघा व्यवहारामध्ये. पण हे मोडून खायचं उरलेलं आहे. आता फक्त 10 रुपये उरलेले आहेत, परंतु काम बंद झालंय आता. मग आता याला म्हणायचं निर्बीज. निर्बीज म्हणजे आता मग उदाहरणार्थ ह्याचं घेऊ, धान्याचं घेऊ, मूग, उडीद, काय हरभरा,
पेरला जातो माहितीये, मातीमध्ये पेरतात, पाऊस पडला की ते वापतात, वापलं की त्याचं झाड होतं, झाडाला काय होतं, असतं एक बीज, याला लागतात एवढे, परत आणखी त्याला लागतात, म्हणजे बीजापासून फळ निर्माण झाले, फळापासून आणखी बीज तयार झाले, हे चक्र चालायला लागलं. संस्कार आणि फल यापासून आणखी कर्म निर्मित होतं, कर्मापासून परत फल, फल कर्म चक्र चालूच आहे. मग आता असं झालंय, संस्कार शेष म्हणजे आता हरभरा मूग उडीद हे धान्य आहे, परंतु तव्यावर आता त्याला काय केलं, त्याला आपण भाजलं बर का, म्हणजे ह्याला काय झालं तर निर्बीज झालं. पण हरभरा दिसतोय बर का, हरभरा दिसतोय, तो मूग बर का, त्याच्यात हरभऱ्याचे संस्कार आहेत का, हो शेष आहेत संस्कार, पण बीजोत्पादन क्षमता नाही त्याला. मग आता पेरा बरं, कसला खात टाकता बघा तुम्ही, भाजून पेरल्यानंतर ते उगवले जातात का, सांगा उत्तर. नाही उगत, त्याला निर्बीज उगवले जात नाही. हा, मग आहे तेच की, किती दिवस ठेवा ते दाखवायला, हे त्याचा अंतिमता झाला. आता नवीन निर्मिती नाही होत त्याच्यापासून, म्हणून याला तुकोबारायने म्हणजे बीज संवर सारखं सर, बीज राहत नाही. संवर सारखं नवीन निर्मिती थांबते, पण मूळचे जे आहेत निर्जरामधलं संवर आणि निर्जरासारखं मूळ नवीन तयार होणारं थांबतं, पण जे शिल्लक आहे त्याला अनुव्रत किंवा तप करून घालवायचं असतं, जे शिल्लक आहेत ते. हो हो. आता मुक्तीमध्ये विदेह मुक्ती, जीवन मुक्ती, मुक्ती मिळाली आहे पण जीवन शिल्लक आहे, अशा प्रकारे बरोबर आहे. मग तो मुक्त आत्मा, आणि समजा उदाहरणार्थ असं झालं, 10 म्हणजे रुपयात घेतलोय म्हणून रुपये सांगतो, 10 रुपये शिल्लक आहेत आणि 2-3 रुपये खर्च देऊन तो मेला, आता 7-8 रुपये शिल्लकच आहेत ना. आता कसं, मग संस्कार शेष आहे, संस्कार शेष आहेत. ठोसर सर हसायला लागले, स्मित म्हणजे कळालं. आता मग कसं होईल, मग विचाराल, मग संस्कार शेष त्याचा देह मेला म्हणजे तो देहाने मेला. आता मग आता कसं, तो तर मुक्त आहे, निर्भीत झालेला आहे, चित्त ते निर्भीत झालेले आहे, आता ते जन्म देऊ शकत नाही. मग आता कसं संस्कार शेष, तर तो जन्म घेतो संस्कारासाठी, केवढ्या तेवढ्याच, आणि ते संस्कार शेष जे फलशेष आहेत राहिलेले ते भोगतो. मग उपजता चिज्ञानी हे वर्म जाणोनी, आलं लक्षात. ह्याला म्हणायचं विदेहानाम देवानाम, पुढे सांगितलं जाणार आहे ते, ह्याला विदेह योगी म्हणायचं. म्हणजे ते जन्मताच, मग नरसिंह सरस्वती स्वामी जन्मताच गायत्रीचा उच्चार केला, 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रविद, 16 कृतवान भाष्यम, 32 मुनिरभ्यगात, शंकराचार्य. किंवा ज्ञानोबरायांनी कितव्या वर्षी काय केलं पहा तुम्ही, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी गेले पण, बरोबर आहे ना, समाधी. मग ते तसं उपजताची ज्ञानी कधी शिकाय गेले काय काही माहित नाही, मग याला म्हणायचं विदेह योगी. विदेह योगी म्हणून जन्माला येतात, कशासाठी, राहिलेले संस्कार ते संपवायला, फक्त नवीन निर्मितीसाठी नाही. मग असे योगी जन्माला येतात. मग योगाचे प्रकार पुढे येणार आहेत. नाही संपतच असं नाही. आणि काय सांगू, उदाहरण घेऊया, 7 उदाहरण, 7च रुपये, 100 पैकी आपण म्हणून 10 संपले होते, तो मुक्त झाला, या निर्भीड समाधीला प्राप्त झाला. 90 रुपये शिल्लक आहेत, काय घ्या आता, 90 रुपये शिल्लक आहेत, पण तो मुक्त आहे आणि निर्बीज आहे. मग तरी पण जन्म झाला, मग कटवेल, ते काही परिमाण नाही त्याचा आपल्याला सांगू शकत, परंतु तो मुक्तच जन्माला येईल. 3 जन्माला येईल, 3 जन्म घेईल, परंतु मुक्त म्हणून जन्माला येईल, किंवा त्या परिवारात जन्म, योग भ्रष्टो. हा नाही, ती कुठे घेईल काही सांगता येत नाही, ते संस्कार सारण्यापुरतं जन्माला येईल, आणि ते प्रारब्ध ठरवेल ना, ते म्हणजे फलांद्वारे. सती मुले तद्विपाको जाती आयुर्भोगा, म्हणजे कर्माचं फल ठरवतं कुणाच्या पोटी जन्माला यायचंय. जाती म्हणजे पुरुष, स्त्री, डुबरा, खुजा, गोरा, सावळा, कोकणात, मराठवाड्यात, उत्तर भारतात, कुठे यायचं हे फल ठरवेल, परंतु ते फल, ते संस्कार मुक्ततेला धक्का नाही लावू शकत. याला लक्षात, तो मुक्त म्हणून जन्माला येईल. म्हणून तुकोबाराय असे याबद्दल अभंग सांगत होतो एक, बीज जाळोनी केलेलाही, बीज जाळोनी केलेलाही, आम्हा जन्म मरण नाही, साखरेचा नो हे उस, आम्हा कैसा गर्भवास. म्हणजे आता साखरेचा ऊस केलाय, नाही कशाची, ऊसाची साखर केली आहे, आता परत ऊस करून द्या म्हणलं तर करता येणार
नाही, आम्ही आता मुक्ततेला प्राप्त झालोय असं शंकराचार्य म्हणतात. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मनिरमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. मग तो पवित्र राहतो आहे का, तो योग साधनाच करतोय का, काही देणं घेणं नाही. म्हणून महात्मे काही काही विचित्र वागतात असं सुद्धा पाहिलंय आपण. मग मुक्ततेतच जन्माला येतात, ते मुक्ततेच्या आनंदामध्येच असतात, आनंदामध्येच मग्न असतात. त्यामुळे ते व्यवहारात काहीच गुमानत नाही की आपण पवित्र ठिकाणी बसलोय का अपवित्र ठिकाणी बसलोय, आपण खातोय ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे. मग जड भरत राजा माहिती आपल्याला, हरणी गर्भा गेला, मग पुन्हा जड भरत म्हणून आला तो, बरोबर आहे. मग ते मुक्का राहिला, बोलायचंच नाही म्हणलं का, बाबा लोक हे जग लय वंगळ आहे, ज्ञान सांगावं लागल तर फंद्या पडतो, जन्ममरणाला आपण येतो म्हणून ह्यावेळेस बोलायचं नाही म्हणून, बरोबर आहे. राहुगण राजाला ऐकलं असेल भागवत कथेत खूप जणांनी, राहुगण राजाला त्यांनी उपदेश केला, ठीक आहे. असो, तर आलं लक्षात, कन्सेप्ट क्लिअर झाली आपल्याला. म्हणजे निर्बीज झालंय आणि संस्कार शेष आहे. ते संस्कार काय करू शकतात, शरीरातल्या जे आहे तेवढे हालचाली काय करायचे, ते हरभरा, फुटाणा, वाटाणा, डाळ काय व्हायचे ते करून घ्या आता त्याची डाळ करा, फुटाणे करा, परंतु वापरू शकत नाही आपण त्याला. इथंच काय करायचे ते त्याला सजवून ठेवा वाटलं तर, बरोबर आहे, ठेवावं तसंच, परंतु त्याची फलजनकता नष्ट झालेली आहे. त्याला म्हणायचं निर्बीज समाधी. ठीक आहे. तर त्या अवस्थेत जी संप्रज्ञात स्थितीमध्ये, आता या निर्बीज अवस्थेमध्ये काय सांगितलंय, संप्रज्ञात स्थितीमध्ये असलेल्या पदार्थांचे परिज्ञान होत नाही. चित्त वृत्ती निरोध या दोन प्रकारचा असतो. आता चित्त वृत्ती निरोध याचं काय साधलं, संगती साधली. जे पतंजलीने सांगितलं योगश चित्त वृत्ती निरोध हा, ती योगश चित्त वृत्ती निरोध हा दोन प्रकारचा असतो. कसा, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात असा असतो सांगून व्यासांनी भाष्य थांबवलं. आता म्हणजे थांबवलं म्हणजे पूर्ण नाही बरं, सूत्राचं सूत्रकाराला आता सुरुवात, तिसऱ्या सूत्राला सुरुवात करायची, जे आपण इथपर्यंत आलो होतो. आता याची अवतरणिका कशी आहे, अवतरणिका पहा. तिसऱ्या सूत्राच्या अगोदर अव लिहिलेलं आहे बघा, पुस्तक असेल त्याने पहा, अव लिहिलंय म्हणजे अवतरणिका. अवतरणिका म्हणजे उतरवलं कसं हे सूत्र बरं का, वाहनातून खाली उतरावायला शिडीत ठेवावी लागते का नाही. अवतरणिका म्हणजे होय, काहीतर भरून आणलेलं असतं टेम्पोमध्ये आणि मग टेम्पोतून कसं काढायचं खाली, मग ते अवतरण करणे त्या. तर या सूत्राचं अवतरण कसं करत आहेत ते संगती लावत आहेत. काय तर तदवस्थे चेतसे विषयाभावात बुद्धिबोधात्मा पुरुषाहा किम स्वभावैती, म्हणजे चित्ताला निरुद्धावस्था प्राप्त झाल्यावर आता काय सांगितलं अगोदर, हे योगश चित्त वृत्ती निरोधा म्हणजे निरोधावस्था. मग भाष्यकार आता अवतरणिका कशी काढत आहेत, तर चित्ताला निरुद्धावस्था प्राप्त झाल्यावर विषयाचा अभाव होऊन, आता त्याला काय झालाय, विषयाचा अभाव झालाय. तर विषयाचा अभाव होऊन बुद्धी म्हणजे चित्ताचे प्रतिसंवेदन म्हणजे अनुभव करणारा पुरुष कोणत्या स्वभावाचा असतो हे निम्न सूत्रात सांगितलेलं आहे. आलं लक्षात संगती काय लावली. आता हे जे सूत्र आहे या सूत्रात काय सांगणार आहेत, तर अशा स्थितीमध्ये, कोणत्या स्थितीमध्ये, चित्तवृत्ती निरोध रूप स्थितीमध्ये, निरोधाची स्थिती ज्या वेळेस असते त्यावेळेस कशाला अनुभव करणारा, चित्ताचे प्रतिसंवेदन करणारा कोण, पुरुष. तो पुरुष कोणत्या स्वभावाचा असतो हे आता पुढील सूत्रात सांगितलंय. तिसऱ्या सूत्रात काय सांगितलंय, निरोध कालामध्ये हा पुरुषाची स्थिती काय असते. आलं लक्षात. तर ते आपण आता सूत्रभूत कळालंय असं समजतो मी. स्थिती काय पुरुषाला असते, कुठे स्वभाव असतो, पुरुषाला कुठे स्वभाव असतो. सांगितले ना, तो साक्षी आहे, त्रिगुणातीत आहे, बरोबर आहे, तो निर्लिप्त आहे, निर्लेप आहे, कशाच्या फंदात पडत नाही, ते कधी जन्म देत नाही, म्हणजे प्रसवधर्मी नाही, अप्रसवधर्मी हे गुण आहेत त्याचे ना. तो चेतन आहे, तो काय आहे, चेतन आहे, त्याचा स्वभाव गुण झाला, स्वभाव म्हणजे गुण. तर तो कसा असतो, आता एरवी तर पडत नाही तो, परंतु भासतो ना आपल्याला संसारात. आता पुरुष आहे पण आलो ना आपण प्रपंचामध्ये आलेलो आहोत, मग आपल्याला भाषित व्हायला लागलंय ना. आपण कर्मफळ भोगतोय, दुःख होत आहे, सुख होत आहे, जन्ममरण होत आहे. मग त्यावेळेस निरुद्धकालीन स्थितीमध्ये कशी स्थिती असते, स्वरूप, या पुरुषात स्वरूपात जातो.
तर ते काय स्थिती असते हे सूत्रकार सांगत याचं सांगितलंय. सूत्र तर आपल्याला माहितीच आहे, परंतु संगतीने आपण कसं, तर आता पुढील सूत्रात हे सांगत आहेत, हे अगोदर सांगितलं आणि आता सूत्र वाचून घ्यायचंय आपण. तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम. तदा, तदा म्हणजे तेव्हा, तेव्हा म्हणजे केव्हा, चित्तवृत्ती निरोध, ज्या वेळेस चित्तवृत्तीचा निरोध होतो तेव्हा कोण, द्रष्टो हो. द्रष्टो म्हणजे द्रष्टा, द्रष्टा म्हणजे कोण, पुरुष. 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 कसा असतो, तर स्वरूपे अवस्थानम, त्यावेळेस तो स्वरूपामध्ये अवस्थित असतो. म्हणजे तेव्हा जेव्हा असंप्रज्ञात समाधीमध्ये जीवात्मा परमात्माच्या स्वरूपामध्ये अवस्थिती असते, अर्थात जीवात्मा आपल्या ईश्वराच्या स्वरूपाला योग्य रीतीने जाणतो, त्यावेळेस काय होतं ते सांगितलेलं आहे. आता भाष्यकारांनी काय सांगितलं, भाष्यकारांनी एकच ओळ सांगितली आता. स्वरूप प्रतिष्ठा तदानीम चिती शक्तिर्यथा कैवल्ये. म्हणजे त्या असंप्रज्ञात योगाच्या अवस्थेत पुरुष आपल्या स्वरूपात प्रतिष्ठित होतो, जसे तो कैवल्यावस्थेत असतो. आलं लक्षात? या निरुद्धावस्थेत म्हणजे कसं असतो, जसं तो कैवल्यात. कैवल्यात म्हणजे केवलतेत. केवलतेत म्हणजे एकटेपणात. एकटं जसं असतो तसाच हा निरुद्धावस्थेत असतो. एवढं सांगितलं. म्हणजे व्यास महाराजांना एवढं काही फारसं बोलायचं नाही यावरती विशेष बोलायचं नाही, कारण अगोदर बोलून टाकलेलं आहे सगळं. अगोदर बोलून टाकलं असल्या कारणाने आता फारसं बोललेले नाही. त्यामुळे आता आपण पुढील सूत्राला पाहूयात आपण. चौथं सूत्र. तर चौथ्या सूत्राची अवतरणिका. चौथ्या सूत्राची अवतरणिका कशी आहे, व्युत्थान चित्ते तु सती तथापि भवन्ति न तथा कथम तर्हि दर्शित विषयत्वात्. म्हणजे चित्ताच्या व्युत्थान अवस्थेत जीवात्मा अपरिवर्तनशील असूनही स्वतः तसा अनुभव त्याला येत नाही, तर तो कशा रूपात असतो, बुद्धीद्वारे दर्शविलेल्या विषयाचा प्रतिसंवेदी असल्यामुळे. म्हणजे आता काय सांगत आहेत, सूत्रकाराचा अवतरणिका आणली आहे. कशी आहे तर पहा, पहिलं सूत्र काय आहे, अथ योगानुशासन. दुसरं सूत्र काय आहे, योग चित्तवृत्ती निरोध. म्हणजे काय, ती योगाची व्याख्या झाली. चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग आहे. मग चित्तवृत्ती निरोधामध्ये त्या पुरुषाची स्थिती कशी असते, यासाठी तिसरं सूत्र, तदा दृष्टो स्वरूपे अवस्थानम. त्यावेळेस दृष्टा स्वरूपात अवस्थित असतो. तेव्हा म्हणजे केव्हा असतो, स्वरूपात अवस्थित केव्हा असतो, निरुद्ध अवस्थेत असताना. अवस्थेत. मग दुसऱ्या सूत्रात काय सांगितलंय, चित्तवृत्ती निरोध निरोध करावयाचा आहे. आणि पहिल्या सूत्रात काय सांगितलंय, तर याचं अनुशासन आपल्याला पाहिजे. आता पाहिजे, सांगायचंय. आता इथून ते सुरू करायचंय म्हणलं. मग त्या सूत्रापासून विषय आलाय, पण मध्ये विषय काय झाला, काय आहे योग म्हणून सांगितलं, योगकालीन स्थिती काय असते हे सांगितलं. मग आता योग नसतो, चित्तवृत्ती निरोध नसतो, त्यावेळेस पुरुषाची स्थिती काय असते. आता काय सांगत आहेत, निरुद्ध असतं त्यावेळेस स्वरूपात असतो, मग निरुद्ध नसतो त्यावेळेस कसा असतो हे सांगावंच लागेल ना. मग हे सांगण्यासाठी चौथं सूत्र सांगितलंय. काय आहे चौथं सूत्र, तर वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजेच वृत्ती सारूप्यम इतरत्र, वृत्तीचं सारूप्य इतरत्र असतं. वृत्तीचं सारूप्य इतरत्र असतं. इतरत्र सांगून मोकळे झाले म्हणजे कुठं कुठं काही सांगितलेलं नाही. आता इथे वृत्ती कशी असते, इतरत्र असते. इतरत्र म्हणजे कशी कशी असते तर सांगतात, भाष्यकार सांगतात, निरुद्धावस्था व एकाग्रावस्था यांच्यापेक्षा भिन्न अवस्था. अर्थात कसं केलंय माहितीये, आपण दोन अवस्थेमध्येच योग सांगितला. दोन अवस्थेमध्ये चित्तवृत्ती निरोध रूप योग सांगितला. कोणत्या, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात. संप्रज्ञात म्हणजे एकाग्र आणि असंप्रज्ञात म्हणजे निरुद्ध. मग भूमी किती आहेत, 5, बरोबर आहे. मग 5 भूमीपैकी या 2 भूमीमधील समाधी योग संज्ञेला प्राप्त होते, इतर समाधी योग संज्ञेला प्राप्त नसते. मग या 2 अवस्थेतील समाधीच्या व्यतिरिक्त म्हणजे इतर अवस्थेमध्ये जीवात्मा कसा दिसायला लागतो, तर वृत्तीसारखा दिसायला लागतो. आता जीवात्मा कसा भाषित व्हायला लागतो, जशी वृत्ती तशी. मग वृत्ती म्हणजे काय आता सांगतो. आता जसा चष्मा तसा व्यक्ती दिसायला लागतो.
आता काळा चष्मा, काळा रंग घेऊन तुम्हाला पाहिलं सगळे काळे दिसतील, पिवळं घालून आलं सगळे पिवळे दिसतील. मग जसं वृत्ती तसं भाषित व्हायला लागतं. कोण? जग पण आणि दृष्टा पण. बरं का? जग सुद्धा तसंच भाषित व्हायला लागतं आणि दृष्टा पण तद्भाषित व्हायला लागतो. कसा? विपरीत, म्हणजे कशानुसार? वृत्तीनुसार भाषित व्हायला लागतो. आहे तसा भाषित होत नाही. आता भाषित नाही, आहे तसा दिसत नाही, आता भाषित होतो. म्हणून त्याला काय म्हणलं? वृत्तीशी सारूप्य इतरत्र असतं. म्हणजे वृत्ती सारूप्यम इतरत्र हे सांगितलं. तर भाष्यकार यासाठी सांगतात व्युत्थाने. व्युत्थान म्हणजे समाधी नसलेली स्थिती. बरं का? व्युत्थान, समाधी आणि उत्थान असे 3 प्रकार. समाधी उत्थान झालं असं शब्द ऐकला असेल कुणी? समाधी उत्थान कुणी शब्द ऐकलाय का? उत्थान उत्थान. समाधी उत्थान उत्थानामध्ये एकादशी ऐकलंय. कुठं? उत्थान एकादशी ऐकलंय फक्त. उत्थान म्हणजे उठणे. उठणे. तसं समाधीमधून जागा करणे, परंतु समाधीच्या नंतरचं. आणि व्युत्थान म्हणजे समाधी नसलेली स्थिती आहे, म्हणजे ही व्यावहारिक स्थिती. व्युत्थान दशा म्हणायची. ह्याला काय म्हणायचं? व्युत्थान स्थिती, किंवा याला पुढे कैवल्यपादातील व्युत्थान संस्कार म्हटलेला आहे. मग आता आपल्यावरती कोणते संस्कार आहेत? व्युत्थान संस्कार, ह्याला म्हणायचं व्युत्थान. आणि समाधी संस्कार, हे 2 प्रकार पुढे येतील आणखी आपल्याला. समाधीचे संस्कार म्हणजे समाधीच्या प्रज्ञेने संस्कार झालेले, ऋतंबरा प्रज्ञा, हे पण विषय पुढे येईल. समाधीचे संस्कार आणि व्युत्थान संस्कार. तर मग इतरत्र आपली स्थिती काय? आता व्युत्थान स्थिती आहे. तर त्या व्युत्थाने या चित्तवृत्तयस्तदवशिष्ट वृत्ती पुरुषाः तथाच सूत्रम एकमेव दर्शनम ख्यातिरेव दर्शनम इति चित्तम अयस्कांतमनिकल्पम सन्निधि मात्रोपकारी दृश्यत्वेन स्वं भवति पुरुषस्य स्वामिनः तस्मात् चित्तवृत्तिबोधे पुरुषस्यानादिः संबंधो हेतुः. म्हणजे काय होतं? ज्यावेळेस जी उत्थान स्थिती असते या अवस्थेत चित्तवृत्ती असतात, पुरुषही त्याच्यासारखा प्रतीत व्हायला लागतो. चित्ताच्या वृत्ती जशा असतात तशाच प्रकारे पुरुषही भासित व्हायला लागतो. पुरुष व बुद्धी या दोन्हीचे दर्शन एकाच रूपात होते. हे दर्शन बुद्धिवृत्तीच्या रूपात होते. चित्त अयस्कांत मण्याप्रमाणे आहे. इथे काय सांगितलं? अयस्कांत मणी. अयस्कांत मणी म्हणजे काय? चुंबक. बरं का? चुंबकाला नाव प्राचीन काय आहे? अयस्कांत मणी. बरं का? आणि चित्त कसं आहे? अयस्कांत मण्यासारखं आहे. हे एक नवीन कळालं. चित्ताचा स्वभाव कसा आहे? अयस्कांत मण्यासारखा आहे. आणि समीपतेमुळे पुरुषावर उपकार करते. ते दृश्यत्व रूपाने स्वामी जीवात्म्याचे स्वधन बनते. त्यासाठी पुरुषाला चित्तवृत्तीचे जे ज्ञान होते त्यात पुरुष व बुद्धीच्या प्रवाहाने म्हणजे अनादि संबंधच कारण आहे. आता याचा अर्थ आहे की चित्त कसं आहे? अयस्कांत मण्यासारखं आहे. आता पुढे एक सांगितले जाणार आहे स्फटिकासारखं आहे. पुढे येईल आणखी स्फटिकासारखं चित्त आहे. आता काय सांगितलं इथे? काय कळालं? चित्त हे अयस्कांत मणी. अयस्कांत मणी म्हणजे चुंबक. चुंबक काय करतं? चिकटतं. चिकटतं, मग चिकटल्यासारखं. मग चित्त कसं आहे? मग चुंबकासारखं आहे. मग ते काय करतं? चिकटून राहतं. मग ते कळू देत नाही वेगळं काय, हे काय आणि ते काय. ते बुद्धी पुरुषाला चिकटून राहिल्या कारणाने मग चेतन पुरुष हा या चित्त स्वरूपामध्ये भासायला लागतो. याला आपण म्हणलं चित्त चैतन्य म्हटलं. आपण काल विषय झाला होता परवा दिवशी. चित्त चैतन्य म्हणजे चित्ताचे चैतन्य असं भाषित व्हायला लागतंय. आता आपल्याला जे आपण भाषित होतंय आपल्याला वाटतंय आपण आहेत, आपण आहेत, आपण करतोय वाटतंय, ते चित्ताच्या प्रभावामुळे होतंय. आणि चित्त सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. म्हणजे बुद्धी चित्त. बरं का? मन बुद्धी चित्त अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार आहे. या मार्फतच आपल्याला जाणीव होते आहे सगळ्या गोष्टीची. म्हणजे मन काय आहे? संशयात्मक मन, निश्चयात्मक बुद्धी, अहम स्वची जाणीव म्हणजे अहंकार, आणि साठा म्हणजे चित्त या ठिकाणी असतो. बरोबर आहे? इंद्रिय सन्निकर्ष करतं ते मन, आणि सन्निकर्षाद्वारे जे साठलेलं ज्ञान आहे
किंवा ती स्मृती आहे किंवा त्याचे संस्कार आहेत, आणि फल ते कुठे साठतात, ते चित्ताच्या ठिकाणी. आलं लक्षात? म्हणजे हे सगळा खेळ इथून सुरू होतो. आणि पुरुष हा आपल्याला भाषित कसा होतो? पुरुष हा चैतन्य आहे, चैतन्य हे पुरुषाचं आहे, परंतु आपल्याला सूर्याचा प्रकाश काचेतून दिसायला लागतो. बरोबर आहे? सूर्याचा प्रकाश आपल्याला चंद्रातून दिसायला लागतो असं म्हणूयात. हा, जाऊ द्या, उदाहरण हे चांगलं जमेल. आता रात्रीच्या वेळेस आपल्याला सूर्य दिसत नाही, मग प्रकाश तर पडतो, तर चांदण्याचा आणि चंद्राचा प्रकाश वाटतो. परंतु चांदण्या आणि चंद्रावरती प्रकाश कशाचा पडतो? त्याच्याद्वारे आपल्याला पृथ्वीवरती प्रकाश दिसतो, तो सूर्याचा असतो. सूर्य दिसत नाही. तसं पुरुष दिसत नाही, परंतु आपल्याला चित्ताद्वारे पुरुषाचं जे चैतन्य आहे ते पुरुषच तसा भाषित व्हायला लागतो. ही स्थिती वृत्ती सारूप्यम इतरत्र अशी म्हणली जाते. ठीक आहे, कळालं? वृत्ती सारूप्यम इतरत्र. परंतु आपल्याला आणखी पण कळालं नाही. आणखी काय कळालं नाही? इतरत्र म्हणजे म्हणलंय म्हणजे किती ठिकाणी नेमकं. बरोबर आहे? बरोबर आहे. आता पूर्णपात्रे सर खूप ठिकाणी जातात. आता खूप ठिकाणी इतरत्र आहेत, शाळेच्या ठिकाणी नाहीत. मग कुठं आहेत? इतरत्र असतील. कुठं? इथं तर नाहीत बाबा, इतर ठिकाणी असतील. मग इतर म्हणजे कुठं कुठं हे सांगावं लागेल ना. इतर शब्दामध्ये खूप गोष्टी येतात. इतरत्र म्हणजे कुठं? तर वृत्तीचे प्रकार अनेक करता येतील, बरं का. ज्ञानाचे प्रकार ही अनेक करता येतील, कारण प्रमेय ही अनेक आहेत. परंतु अनेक असं ते पाचामध्ये वर्गीकरण करायचंय. अनेक वृत्तीचं 5च भागामध्ये वर्गीकरण केलं, एकत्रीकरण करून पतंजली काय सांगतात? हे 5च प्रकारच्या वृत्ती सांगणार. म्हणजे इतरत्र म्हणजे कुठे आहे हे सांगण्यासाठी आता पुढील सूत्र सांगितलेलं आहे. कसं? ताहा पुनर्निरोधव्या बहुत्वे सती चित्तस्य. त्या वृत्ती पुष्कळ असूनही निरोध करण्यायोग्य असतात, हे पुढील सूत्रात सांगतात. आता पुढील सूत्रात काय सांगतात? वृत्तयः पंचतयः क्लिष्टा अक्लिष्टः. म्हणजे वृत्ती 5 प्रकारच्या आहेत. वृत्ती किती आहेत? 5 प्रकारच्या आहेत, आणि त्या दुःखांना उत्पन्न करणारे आहेत आणि दुःखांना नष्ट करणारे आहेत असं दिले. म्हणजे क्लिष्ट आहेत आणि अक्लिष्ट आहेत. एक संसारामध्ये पाडणारे आहेत, एक संसारापासून बाजूला नेणाऱ्या पण आहेत. बरोबर, विषय आहेत, परंतु विषय काही साधन प्रपंचाकडे पापाकडे प्रवृत्त करतात काही विषय, आणि काही विषय पुण्याकडे प्रवृत्त करतात. काही चित्तवृत्ती निरोधाकडे प्रवृत्त करतात, काही चित्तवृत्तीकडे धाव घ्यायला लागतात. मग वृत्ती या 5 आहेत, परंतु या 5ही वृत्ती कशा ठरतात? क्लिष्ट आणि अक्लिष्ट ठरतात. क्लिष्ट म्हणजे त्रासदायक दुःखदायक, आणि अक्लिष्ट म्हणजे सुखकारक उपकारक सहाय्यक. ठीक आहे, अशा 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. हे कशासाठी सांगितल्या? इतरत्र. 4थं सूत्र काय होतं? वृत्ती सारूप्यम इतरत्र. वृत्तीचं सारूप्य इतरत्र होतं. मग इतरत्र कुठे होतं हे सांगण्यासाठी आता पुढील सूत्र सांगितलंय. आता भाष्यकार याबाबत काय बोलत आहेत आपण पाहूयात. क्लेश हेतुकः कर्माशय प्रचय क्षेत्रीभूतः क्लिष्टाः ख्यातिविषया गुणाधिकार विरोधिन्यो क्लिष्टाः क्लिष्ट प्रवाह पतिता अप्यक्लिष्टाः क्लिष्टच्छिद्रेष्वप्यक्लिष्टा भवन्ति अक्लिष्टच्छिद्रेषु क्लिष्टा इति. तथा जातीयकः संस्कारा वृत्तिभिरेव क्रियन्ते संस्कारैश्च वृत्तय इति. एवं वृत्ति संस्कार चक्रम अनिशमा वर्तते. तदेवं भूतं चित्तमवसिताधिकार मात्मकल्पेन व्यवतिष्ठते प्रलयं वा गच्छति इति. म्हणजे ज्या वृत्तीचे अविद्या इत्यादी क्लेश कारण आहेत. आता इथे सूत्रकारांनी मात्र वृत्तीचे 5 प्रकार सांगितले. परत 5 सूत्र वाचून घेऊयात आपण. कसे? अथ योगानुशासनम योगश्चित्त वृत्ती निरोधा. आता योगाचं अनुशासन पाहू, योगशास्त्र आपण प्रारंभ करू. मग योग म्हणजे काय? तर योगश्चित्त वृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होय. मग चित्तवृत्ती निरोधात स्थिती कशी असते? तर कसं? तदा दृष्टु स्वरूपे अवस्थानम. त्यावेळेस दृष्टा स्वरूपात असतो, मग स्वरूपात नसतो. त्यावेळेस कसा असतो? तर वृत्ती सारूप्यम इतरत्र.
मग इतरत्र वृत्ती असते. इतरत्र म्हणजे कुठे कुठे असते तर मग वृत्तय पंचतय क्लिष्टा अक्लिष्टा 5 प्रकारच्या वृत्ती आहेत आणि त्या क्लिष्ट आणि अक्लिष्ट आहेत. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. सूत्रकारांनी एवढंच सांगितलंय. मग भाष्यकार आता काय सांगतात, ज्या वृत्तीचे, आता वृत्ती सांगितल्यात फक्त, सूत्रकारांनी काय सांगितल्यात, वृत्ती सांगितल्यात. आता भाष्यकार याचं विश्लेषण कसं करणार आहे तर ज्या वृत्तीचे अविद्या इत्यादी क्लेश कारण आहेत. अर्थ कळाला? ज्या वृत्तीचे अविद्या इत्यादी क्लेश कारण आहेत व ज्या पापकर्म व शुभ सकाम कर्मांना उत्पन्न करतात त्या क्लिष्ट वृत्ती असतात. आलं लक्षात? पतंजली नुसतं क्लिष्ट आणि अक्लिष्ट सांगितलं होतं, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. परंतु त्याचं स्पष्टीकरण भाष्यकारांनी कसं केलं, क्लिष्ट कोणते असतात, ज्या वृत्तीचे, कोणत्या वृत्तीचे, क्लिष्ट असणाऱ्या, ज्या वृत्तीचे अविद्या आदी क्लेश कारण आहेत. म्हणजे अविद्या आदी म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या हे कारण आहेत. कशाचे? वृत्तीचे. वृत्तीचं कारण काय आहे? क्लेश. अशा आणि ज्या वृत्ती पापकर्म व शुभ सकाम कर्मांना उत्पन्न करतात, ज्या वृत्ती क्लेशाद्वारे निर्माण झालेले आहेत, कारण म्हणजे क्लेशाद्वारे निर्माण झालेले आहेत, बरं का, अविद्या आदी क्लेशाद्वारे निर्माण झालेले आहेत आणि पापकर्म आणि शुभ परंतु सकाम कर्मांना उत्पन्न करतात, त्या वृत्तींना क्लिष्ट वृत्ती म्हणायचं. क्लिष्ट वृत्तीचं व्याख्या झालेली आहे. आलं लक्षात? मग हे क्लिष्ट का बरं म्हणायचं तर ह्याच वृत्ती बंधनकारक आहेत. कारण अज्ञानातून निर्माण झालेली वृत्ती, अविद्यादी क्लेशातून म्हणजे अज्ञानातून निर्माण झालेली आहे. मग अज्ञानातून काय असतं, मग कर्म कसं होतं, अविद्यात वृत्तीचं कारण काय आहे, क्लेश. क्लेश म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानातून जी वृत्ती तयार झालेली आहे त्या वृत्तीद्वारे कर्म कसं होणार आहे, एकतर पापकर्म होणार आहे आणि नाही शुभकर्म होईल. मग शुभकर्म परंतु सकाम होईल, बरोबर आहे. दान करेल परंतु सत्कार करावा लागतो. तुमच्याकडे असतील खूप तसे, सत्कार करावा लागतो, मोठ्या बोर्डवर नाव लिहावं लागतं, बरोबर आहे. मोठ्या बोर्डवर नाव लिहावं लागेल बघा, बरोबर आहे. लय वेळा नाव घ्यावं लागेल, आमचं नाव लय वेळा घ्यावं लागेल. आधुनिक काय दानशूर, दानवीर, महारथी, असं तसं तसं असं अशांच्यासारखे असंच काही म्हणावं लागेल, बरोबर आहे. मग काय म्हणायच्याला, एक सकाम परंतु ऐहिक सकाम. मग कोणी म्हणेल नाही 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 आम्हाला ऐहिक नको, परंतु काय म्हणेल, नाही नाही स्वर्गात जागा फिक्स व्हावी आमची, बरोबर आहे. आम्ही काय सगळे केलेले पाप हे सकाम, एकतर मग काय झालं सकाम. मग हे सकाम कर्म कशाला कारण आहे, बंधनाला कारण आहे. पापकर्मही बंधनालाच कारण आहे, बरं का. पाप करण्यापेक्षा सकाम शुभकर्म केलेलं कधी चांगलं, ते बरं आहे, बरं नाही असं नाही, बरं आहे ते, कारण उलट चांगली तर गोष्ट होणार आहे ना. पापकर्म तर नाही, चांगली गोष्ट आहे, परंतु बंधन करतात. संप्रज्ञातकडे जाणार नाही, मग संप्रज्ञात असंप्रज्ञातकडे जाणार नाही ना, जाणार नाही, कारण त्याला ऐहिक भोग इच्छा आहेत. जर इथे फलाची इच्छाने कर्म करतोय, शुभकर्म करतोय, पण फलाच्या इच्छेनं करतोय म्हणजे सकाम करतोय, तर कामाचं फल तर प्राप्त होणार आहे का नाही. आता प्रयागला जातोय, बरोबर आहे, पाप घालवाय जातोय किंवा काहीतरी इच्छा ठेवून, की कोणी तर म्हणलेलं आहे की तीर्थात आंघोळ केलं की मुलं होतात, वंशाला दिवा नाही म्हणून जातील. कोणी म्हणतील नाही नाही या देवाचं दर्शन केलं की नोकरी लागते, कोणी काय असं, बरोबर आहे. हे काम सकाम पण असू शकतं, बरोबर आहे. अन्नदान केलं की, गोदान केलं की, सुवर्णदान केलं की, भूमिदान केलं की, दानाचे प्रकार आहेत. भूदान, गोदान, सुवर्णदान असे प्रकार सांगितले. सुवर्णदान एकांती निर्मळू, भूमिदाने भूमिपाळू, भूमी दान केल्याने भूपाल होतो म्हणे, पुढच्या जन्मी तो राजा होतो, भूपाल होतो म्हणे इथे, बरोबर आहे. मध दान करण्याने काहीतरी आवाज सुरेल होतो, अशा अनेक काही गोष्टी ते कधीतरी विचारा पाहिजे असेल तर तुम्हाला, काय दान करण्याने काय होतं हे जर असेल, होतं नाही म्हणत नाही मी, बरोबर आहे. काय पाप होण्यापेक्षा पुण्य बरं आहे ना, ठीकच आहे, नाही म्हणत नाही बरं का, सकाम कर्माला मी नकार देत नाही. पाप केल्यापेक्षा चांगलं केलेलं कधीही चांगलं, उलट पुढच्या जन्मी तर काही प्रवृत्ती होईल ना चांगली, ठीक आहे. असो, मग क्लिष्ट वृत्ती कशाला म्हणतात तर ज्या वृत्ती
अज्ञानातून म्हणजे क्लेशाद्वारे निर्मित झालेले आहेत आणि एकतर पाप कर्माला जन्म देतात किंवा शुभ परंतु सकाम कर्माला उत्पन्न करतात. त्या वृत्ती क्लिष्ट असतात. म्हणजेच कसले असतात? बंधनात पाडणारे असतात. ठीक आहे. आता ज्या वृत्ती विवेक ख्याती उत्पन्न करतात, ज्या वृत्ती विवेक ख्याती उत्पन्न करतात व गुण उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नष्ट करतात, त्या क्लिष्ट वृत्ती असतात. म्हणजे वृत्तीद्वारेच आहे खेळ बरं का. जो काच खरं खरं दाखवतो जो चष्मा बरोबर दाखवतो तो योग्य असतो आणि जो चष्मा वेगळंच काहीतरी दाखवतो तो चष्मा चुकीचाच असतो. चष्मा तर आहे, डोळ्याला तर दाखवतोय दृष्टा, डोळ्याला आपण दृष्टा समजू आणि चष्म्याला आपण वृत्ती समजू. तर चष्मा जसा तसं दिसणार आपल्याला. चष्मा चुकीचा, दृश्य चुकीचं दिसतं. तशाच प्रकारे मग काय करतात? ह्या ज्या वृत्ती विवेक ख्याती उत्पन्न करतात, वृत्ती काय करतात? वृत्तीच मारक आहेत आणि तारक आहेत बरं का. वृत्तीच तारक पण आहेत, मारक आहेत. चित्ताच्या वृत्ती, चित्ताचे सगळे खेळ आहेत. मग ज्या वृत्ती विवेक ख्यातीला उत्पन्न करतात, विवेक ख्यातीला म्हणजे पुरुष ख्यातीला, ज्ञानाला उत्पन्न करतात आणि गुण उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नष्ट करतात, त्या वृत्तींना अक्लिष्ट वृत्ती करतात. म्हणून या वृत्ती पोषक आहेत, साधकास साधक आहेत, बाधक नव्हे. आता क्लिष्ट वृत्तींच्या व्यापार काळात जर अक्लिष्ट वृत्ती आल्या तर त्याही अक्लिष्टच राहतात. म्हणजे क्लिष्ट वृत्तींच्या व्यापार काळात जर अक्लिष्ट वृत्ती आल्या तर त्याही अक्लिष्टच राहतात. म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता वारीमध्ये गेला आणि वारीमध्ये जाऊन पुन्हा काही सेवा केली तरी त्या सेवेचं काही त्याला राहणार नाही, तो भाव तो मला ठेवणार नाही त्या दृष्टीचा. क्लिष्ट वृत्तींच्या व्यापार काळात, क्लिष्ट वृत्तींच्या व्यापार काळात म्हणजे क्लिष्ट वृत्तीचा आपण इथं व्याख्या कशी पाहिली आपण? ज्या अविद्येद्वारा निर्मित झालेल्या आहेत. एक कारण क्लिष्ट कोणाला म्हणायचं? अविद्येद्वारा म्हणजे क्लेशाद्वारा निर्माण झालेले आहेत. क्लेश काय आहेत? मग एक अविद्या म्हणजे अज्ञानाद्वारे, दुसरा काय आहे? अस्मिता, असणेपणा म्हणजे अहंकाराद्वारे, तिसरं काय? राग, राग म्हणजे प्रीती, हे माझा मुलगा आहे, हे माझं घर आहे. आपलेपणातून जे तुमच्याकडून कर्म उत्पन्न वृत्ती तयार झाली हे माझेपणाचे, परंतु रागाद्वारे झाले. आणि हा माझा शत्रू आहे म्हणजे द्वेष, हे सुद्धा क्लेशाद्वारे उत्पन्न झालेलं आहे. अभिनिवेश म्हणजे मृत्यूचं भय, अभिनिवेश हे सुद्धा कशातून आहे? अज्ञानातून झालेलं, म्हणजे हे क्लेश आहे. या क्लेशाद्वारे उत्पन्न झालेल्या आणि पाप किंवा अशुभ शुभ सकाम कर्मांना उत्पन्न करणाऱ्यांना क्लिष्ट म्हणायचंय. अलग लक्षात. अज्ञानातून असणाऱ्या आणि या दोन कर्मांना प्रवृत्त करणाऱ्या वृत्ती म्हणजे क्लिष्ट म्हणायच्या. आता हे काम चालू आहे, ह्याच अशा वृत्तींचं व्यापार चालू आहे. वृत्ती कशी सध्या चालू? क्लिष्ट चालू आहे. आणि याच व्यापार काळामध्ये अक्लिष्ट वृत्ती सुद्धा आल्या. अक्लिष्ट म्हणजे विवेक ख्याती उत्पन्न करणाऱ्या आल्या. मग आता काय होतं? मग या क्लिष्ट वृत्ती क्लिष्ट नसून अक्लिष्टच होतात. या व्यापार काळात जर दोन्हीची टक्कर झाली, दोन्ही वृत्तीची टक्कर झाली, ह्याच्या काळात ते आल्या तरी अक्लिष्टच राहतात, क्लिष्टता नाही राहत. अक्लिष्ट बदलत नाही, अक्लिष्ट बदलत नाही. हो, बदलत नाही. ठीक आहे. मग आता पाहूया क्लिष्ट वृत्तींच्या मध्ये मध्ये प्रकट झालेल्या अक्लिष्ट वृत्ती अक्लिष्टच राहतात. क्लिष्ट वृत्तींच्या मध्ये मध्ये आल्या म्हणून त्या क्लिष्ट होत नाहीत, तर त्या अक्लिष्टच राहतात. म्हणजे अक्लिष्ट वृत्तीच्या व्यापारामध्ये क्लिष्ट वृत्ती आल्या तर त्या क्लिष्टच राहतात. म्हणजे क्लिष्ट या वृत्ती क्लिष्टच असतात, अक्लिष्ट या वृत्ती अक्लिष्टच असतात. बरोबर. म्हणजे मनाची कुठलंही काम करताना जी वृत्ती आहे तोच कंटिन्यू राहता. मग मध्ये कुठलंही येऊ, क्लिष्ट येऊ किंवा अक्लिष्ट येऊ, मनात सुरुवात करताना जर क्लिष्ट असेल, अक्लिष्ट हे अक्लिष्टच असतात. मग कोण कोणाच्या मध्ये काय येणार? परंतु ते आपापला स्वभाव सोडत नाही. कारण त्या विवेक ख्याती उत्पन्न करणाऱ्या आहेत त्या क्लेशातून उत्पन्न झालेल्या आहेत. हा फरक दोन्हीतला महत्वाचा फरक हा आहे. आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे.
लिहिण्याच्या दृष्टीने आपल्याला हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता पण असं होत नाही सर की हम्म. अक्लिष्ट वृत्तींमध्ये क्लिष्ट वृत्ती आल्यामुळे त्या अक्लिष्ट होतात, असं नाही होत. ते विरून जात नाही ना नाही. मग. क्लिष्ट ह्या क्लिष्टच असतात, अक्लिष्ट ह्या अक्लिष्टच असतात. क्लिष्ट ह्या त्यांच्यात आल्या म्हणून ते त्यांचा सोडत नाहीत हे यांच्या नाही, कारण त्या अज्ञानातून आलेल्या आहेत. त्या कशा आहेत? क्लिष्ट ह्या अज्ञानातून आलेल्या आहेत, म्हणजे क्लेशातून आलेल्या आहेत, म्हणून त्या क्लिष्टच ठरतात. आणि अक्लिष्ट ह्या अक्लिष्टच असतात, कोणी कोणामध्ये येऊ द्या. मग काय झालं, एक सरळ क्लिष्ट, एक सरळ अक्लिष्ट, आणि हे मध्ये मध्ये क्लिष्ट मध्ये अक्लिष्ट येणं, अक्लिष्ट मध्ये क्लिष्ट येणं. बरं का, क्लिष्ट मध्ये अक्लिष्ट येणं आणि अक्लिष्ट मध्ये क्लिष्ट येणं, परंतु त्या वेगवेगळ्याच असतात. परंतु त्या वेगवेगळ्या का वेगवेगळ्या असतात? तर त्यांचे उपादान सामुग्री भिन्न आहे. उपादान सामुग्री भिन्न आहे. जे ज्यातून निर्माण होतं ते त्याच्या स्वरूपाला बदलत नाही, असा अर्थ इथे दिसून येतो. ज्या वृत्ती प्रकारचे असतात त्या तशाच प्रकारचे संस्कार उत्पन्न करतात. आता संस्कार सुद्धा दोन्ही प्रकारचे असतात. आता या वृत्तीचे संस्कारही दोन प्रकारचे असतात. मग क्लिष्ट वृत्तीचे अज्ञानाचे संस्कार असतील आणि अक्लिष्टचे ज्ञानाचे संस्कार असतील. म्हणजे चित्त हे दोन्ही मिश्र संस्कारित असतं. चित्त हे संस्कार सुद्धा मिश्रच असणार आहे त्यावरती. म्हणून या प्रकारे वृत्तीने संस्कार व संस्काराद्वारे वृत्ती उत्पन्न होतात. याप्रमाणे वृत्ती व संस्काराचे चक्र सदैव चालत राहते. ते समाप्ताधिकार चित्तात्म्याप्रमाणे पवित्र बनून राहते किंवा प्रलयाला प्राप्त होते. जे पुरुषांसाठी भोगापवर्ग सिद्ध केलेला आहे त्यावेळेस मात्र ते संपतात. म्हणून काय होतं, आता वृत्तीचं कारण पण सांगितलं, थोडंसं चर्चा करूयात आता यावरती. आता थोडी चर्चा करूयात. कसं आहे, वृत्ती ह्या बनतात कुठून? वृत्ती बनतात कुठून? तर त्या संस्कारातून बनतात, बरं का. आणि संस्कार कुठून बनतात? तर वृत्तीद्वारा झालेल्या कर्मातून बनतात. वृत्तीद्वारा झालेल्या कर्मातून संस्कार बनतात, बरं का. वृत्ती म्हणजे आपण पाहिलं क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती. तर वृत्तीद्वारा म्हणजे चित्ताची स्थिती आहे आणि चित्त नियंत्रक आहे. ज्ञानेंद्रियाचं कर्मेंद्रियाचं चित्त हे काय आहे? नियंत्रक आहे, बरोबर आहे. कर्मेंद्रियाने आपण काम करतो, ज्ञानेंद्रिय आपण इंद्रिय अर्थ सन्निकर्ष करतो, परंतु चित्त हे काय करतं? त्याला नियंत्रित करतं. मनच सांगतं ना आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. मग जर मनच जे नियंत्रित करणारा जर मालक चुकीचा असेल, तर नियंत्रण करणारा मालक जर त्यावेळेस चुकीची वृत्ती असेल तर ते चुकीच्याकडेच नेणार. मग त्याकडून काय घडणार? पापकर्म किंवा सकाम कर्म. एकतर पापकर्म किंवा सकाम कर्म. पापकर्माचं फल काय असणार आहे? पापफल. पापकर्माचं फल काय असणार आहे? वाईट फल. मग आणि पुण्यकर्माचं काय फल असणार आहे? चांगलं फल, पुण्यफल. म्हणजे पुण्यफल काय म्हणजे शुभ परिस्थिती, चांगली परिस्थिती, चांगला जन्म, चांगली परिस्थिती. आणि पापकर्माचं फल असेल वाईट परिस्थिती, वाईट जन्म. ठीक आहे, हे सामान्यपणे झालं. आता हे झालं. मग एवढ्याद्वारे फल आणि कधी झालंय बहुतेक आपलं कर्मफल सिद्धांत झालेला असेल, पण परत एकदा सांगतो. आता एक कर्माद्वारे दोन गोष्टी निर्माण होतात. आता हे सोडून लक्ष द्या थोडंसं. आता काय, कर्म करण्याने दोन गोष्टी तयार होतात. कर्म करण्याने दोन गोष्टी तयार होतात. कोणत्या? तर एक होतो संस्कार आणि एक होतं फल. कर्माद्वारे दोन गोष्टी निर्माण होतात, एक संस्कार आणि दुसरं फल. संस्कार म्हणजे वळण, व्यसन, स्वभाव, याला आपण संस्कार म्हणू शकतो, बरोबर आहे. नाही वळण पडलेले, आम्ही 10 वर्ष झाले हेच काम केले, त्याच्याने आपले अलगद पावलं तिकडेच जातात. आता इथे आम्ही राहत नाही, परंतु चुकून कधी कधी जातो तिथे. समजा आपण कुठेतरी राहतो आणि खूप काळ तिथे राहतो आणि आपल्याला डोळे झाकून सुद्धा तिथे जायची सवय लागते. मग आपण जातो दुसरीकडे राहायला, पण कधी कधी चुकून जातो. कसं काय? वळण पडलेलं आहे. ह्याला म्हणायचं संस्कार. ह्याला काय म्हणायचं? संस्कार. संस्कार म्हणजे फल नव्हे, बरं का. संस्कार म्हणजे फल नव्हे. आणि एक असतं फल. फल म्हणजे म्हणायचं त्याचं मोबदला. उदाहरणार्थ आणखी दुसरं उदाहरण घेऊ. डॉक्टर म्हणून काम करतात, कोणी शिक्षक म्हणून काम करतात. एक जण डॉक्टर म्हणून काम करतात, एक जण शिक्षक म्हणून काम करतात. तर शिक्षक म्हणून काम करतात, तुम्हाला काय मिळतं? फल काय आहे?
पगार मिळतो. पगार. डॉक्टर काम करणाऱ्यांचं फल काय आहे? शुल्क. शुल्क त्यांची त्यांचं. तपासणी फी शुल्क. हो हो, शुल्क. म्हणजे पैसा हे काय आहे? फल आहे. कर्माचं फल कर्म राहत नाही. तुम्ही शिकवता म्हणून शिकवाय देत नाही तुम्हाला, शिकवता म्हणून पैसे देतात. अलग लक्षात? शिकवता म्हणून आणखी शिकवायचं असं कसं होईल? मग कर्माचं फल कर्म नाही होत. फल हे भिन्न असतं आणि कर्म हे भिन्न असतं. काम वेगळं असतं आणि त्याचं फल भिन्न असतं. बरोबर आहे. म्हणून चांगल्या कर्माचं फल चांगली परिस्थिती होते, चांगलं कर्म होत नाही. पाशी सर, चांगल्या कर्माचं फल चांगली परिस्थिती होते, चांगलं कर्म नाही होत. मग खूप जण म्हणतात बरं का जगामध्ये की नाही आम्हाला देवानेच प्यायला लावलं असेल, की मग देव आम्हाला थांबवेल तर आम्ही थांबू, आम्हाला देव पाप करायला होतंय ना. असं कोण सांगितलं? हे लय हुशार आहेत लोक, काय पण म्हणतात. म्हणजे कर्म देवानेच करायला लावलंय ना. हा, देव कशाला करायला होतं? देव तर काहीच करायला होत नाही. त्याचा काय संबंध आहे? देवाचा काय संबंध आहे इथे? कर्म मग आपण स्वतंत्र आहेत. मग याला अर्थ आहे, मी क्लेश कर्म विपाक या प्रकरणामध्ये सांगितलं होतं कदाचित योगदर्शनाच्या वेळेस. कुडकेसर होते उपस्थित, मात्र कुडकेसर होते उपस्थित हे मला आठवत आहे मात्र. तर तिथे कर्म सिद्धांत मी खूप व्यवस्थित खूप वेळ घेऊन सांगितला होता. तर कर्माचं फल वेगळंच असतं. तर फल म्हणजे मग आपण म्हणतो की कर्माद्वारे जर आपण म्हणाय गेलो की कर्म आम्ही पाप केलंय म्हणून देवाने आम्हाला पाप करायला लावलंय, पाप कर्मचं फल जर पाप कर्मच मिळायला लागलं तर आपल्याला असं म्हणायला हरकत, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत की चांगलं वागावं हे म्हणायचंच नाही. आपण म्हणलं पाहिजे की हे व्यक्ती एक पाप करण्यासाठी नियुक्त केलेला आहे आणि एक व्यक्ती पुण्यच करण्यासाठी नियुक्त केलेला आहे. कारण पुण्याचं फल पुण्य, पुण्याचं फल पुण्य, पुण्याचं फल पुण्य. म्हणजे बाबळीच्या झाडाला बाबळीच लागणार, आंब्याच्या झाडाला आंब्याच लागणार. म्हणून पाप कर्म करणाऱ्याला सत्प्रवृत्ती होणं शक्य नाही आणि सत्कर्म करणाऱ्याला पाप प्रवृत्ती होणं शक्य नाही. मग असं जर नसेल तर पाप आणि पुण्य ह्या संकल्पनेला अर्थ उरत नाही. बरोबर आहे ना? जर असं झालं की पाप करणारे पापच कंटिन्यू करणार असतील तर पाप किंवा पुण्य ह्या संकल्पनेला अर्थ उरत नाही. मी बोलायला लागलो ते कळायला लागलं का? अर्थ उरणार नाही. आपण चांगलं वागलं पाहिजे म्हणून म्हणायचंच नाही. मग हो सर. चांगलं वागावं हे म्हणूच नाही. कारण का? कारण त्याचं फळ मिळतंय. कर्माचं फल जर कर्म असतं तर असं झालं असतं. म्हणून कर्माचं फल कर्म नसतं, तर कर्माचं फल म्हणजे परिस्थिती असते. कर्माचं फल हे परिस्थिती. मग वाईट कर्माचं फल विपरीत परिस्थिती आणि शुभ कर्माचं फल शुभ परिस्थिती असते. मग यासाठी मी उदाहरण पण घेतले होते. देव माणूस नावाचा एक चित्रपट होता, त्यामध्ये असं झालं बघा. मराठी चित्रपट होता, लहानपणी पाहिलेला आहे, रविवारी असायचा चित्रपट. तर त्यामध्ये एक कोणतर गावातला व्यक्ती आहे, XYZ राजकीय असेल, कोणतर असेल, असा असेल. तो व्यक्ती आई वडिलांना खूप अत्याचार करतो, बहिणीवरती अत्याचार करतो आणि ते मुलांनी पाहिलं, बालकांनी, बरं का. मग आई वडील वारले, सगळं विच्छिन्न झालं. मग त्याने काय केलं? हातात शस्त्र धारण केले. ही काय झालं? अगोदर केलेल्या पाप कर्माचं फल त्याला काय मिळालं? आई वडिलांचं छत्र हरवलं, त्यांच्यावरती काय झाला? अन्याय झाला. हे काय झालं? पूर्वकर्माचं फल हे विपरीत परिस्थिती झाली. पूर्वकर्माचं फल काय झालं? हे विपरीत परिस्थिती झाली. विपरीत परिस्थिती झाली, मात्र त्याला शस्त्रच घे म्हणलेलं नाही, हे मात्र त्यानं स्वीकारलं. इथे मात्र त्याने स्वतः स्वीकारलेलं ते आहे. बरोबर आहे. शस्त्र स्वीकारलं आणि तो मोठा सरदार होतो टोळीचा आणि त्या व्यक्तीला परत मारतो. तो मोठा झाल्यानंतर त्याला मारतो, सुपारी घेतो, नवे नवे काही 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 करायला लागतो. मग गुंड बनणं किंवा धर्मात्मा बनणं हे कर्म ठरवत नाही, फल ठरवित नाही. परिस्थिती करून दिली तुम्हाला, वाईट परिस्थिती कर्माने दिली, परंतु तुम्हाला वाईटच वागा म्हणलेलं कर्माने नाही. आता मग असं पाहूयात, मग ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, आणखी कुणा संतांना त्रास झाला, त्रास झाला. मग ते काय आहे? कर्माचं फल आहे. कसलं फल आहे? मग वाईट फल मिळालंय ना. मग वाईट फलामुळे त्यांना काय प्रवृत्ती झाली? शस्त्र घेतलं का हातात? नाही. हत्या केल्या का? नाही. त्यांनी काय निर्माण केलं? वैराग्य आला त्यांना आणि ते संत निर्माण झाले. म्हणजे वाईट फलामध्ये सुद्धा चांगलं होता येतं. आता चांगल्या परिस्थितीचं फल पाहूयात. आता आपण चांगल्या परिस्थितीचं फल पाहूयात. आपण चांगली परिस्थिती कशी उत्पन्न झाली? समजा पुण्यकर्म केलेलं आहे, आई वडील चांगले आहेत, श्रीमंती आहे, नोकरी आहे, सत्ता आहे, खूप 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 झगमगाट आहे सगळं. परंतु आता त्याला असं म्हणलं नाही की तू आता
पाप कर किंवा पुण्य कर आता म्हणलेलं नाही. मग त्या व्यक्तीतून काही दानशूर पण बनतील. जनकल्याण निवासी शाळेला अशी श्रीमंत व्यक्ती दान पण देत असतील कदाचित. बरोबर आहे. सत्तेद्वारे सहकार्य पण करत असतील. बरोबर आहे. सत्ता संपत्ती ही त्यांच्या पूर्वकालीन पुण्याईचं फळ आहे, परंतु त्यांना पुण्य करा म्हणलेलं नाही त्या फळाने. आणि त्याच सत्तेच्या जोरावरती, त्याच पैशाच्या जोरावरती पाप सुद्धा करू शकतो व्यक्ती. बरोबर आहे. टाटा सारखा दानही करू शकतो आणि किंवा आणखी कोणी आहेत त्यांच्यासारखं, कशाला कोणाचे नाव घ्यायचे, असे वेगळ्या उद्योगपतीसारखं तो वेगळंही वागू शकतो, परंतु त्याला स्वतंत्रता आहे. म्हणजे मला काय सांगायचंय, कर्म करण्यामध्ये स्वतंत्रता आहे. मला सांगायचे संस्कार. मग हे झालं काय, फलअंश. हा कर्माचा कोणता अंश झाला, हा फलअंश झाला. म्हणजे हे चांगलं वागितलं का वाईट वागायचं हे कर्माने नाही ठरवलं बरं का, परिस्थिती फलाने ठरवली. परंतु आता ही वृत्ती संस्काराने तयार होते. काय सांगायचंय मला ह्या सूत्रानुसार आपल्याला, संस्काराने वृत्ती तयार होते आणि वृत्तीद्वारा संस्कार तयार होतात. मग हे चक्र कसं काय तयार होतं बरं का. आपण कर्म करत आहोत, आपण अनादी काळापासून संसार करत आहोत. प्रत्येक जन्माला आपले तुपलं, माझं तुझं, संसार, आसक्ती, मोह, मरणाची भीती, मृत्यूची भीती अनेक जन्मापासून आहे. मग आपल्यावरती जो झालेला आहे, दर जन्माच्या वेळेस आपण मरतोय बरं का, दर जन्मात मरतो आपण बरं का. म्हणून भीती जी आहे ते संस्कार आहेत. मरणाची भीती जन्माताच आहे. कोणालाही पहा, पशु पक्षी प्राणी कोणी चितलं मरून पाहिलेलं कोणीच नाही. तुम्ही पण मेलेलं आठवत नाही, मला पण मेलेलं आठवत नाही, परंतु मरणाला भेटतो व्यक्ती. का भेटतो विचार करा. तर चित्तावरती झालेले संस्कार आहेत की अनेक जन्मामध्ये त्याला मरणाचं दुःखाचे संस्कार झालेले आहेत, त्यामुळे त्याला मरू वाटत नाही. परत पुन्हा प्रत्येक जन्मामध्ये त्याला सुखाची इच्छा झालेली आहे. प्रत्येक जन्मामध्ये त्याला भोगाची लालसा झालेली आहे. मग त्याला भोगासक्ती निर्माण होते बरं का. आसक्ती, प्रेम, माया, जे जे काही गुण आहेत भावनिक, हे आहेत संस्कारामध्ये येतात आणि हे संस्कार चित्तावरती झालेले आहेत. ह्याला म्हणायचं संस्कार. संस्कार म्हणजे वळण किंवा स्वभाव. तर हे संस्कार काय करतात, स्फुरणा देतात. म्हणजे आपण अविद्येच्या प्रकरणामध्ये ते पण पाहिलेलं आहे की वासना चार प्रकारच्या वासना म्हणजे प्रसुप्त, तनो, विच्छिन्न आणि उदार वासना. विच्छिन्न आणि उदार वासना. तर म्हणजे उदाहरणार्थ आपण अनेक जन्मामध्ये अनेक कर्म केलेलं आहे, परंतु वासना आपल्याला काही समजा उदाहरणार्थ आता आपण योग मार्गात आहोत, परंतु आपल्याला व्यसन करण्याचा संस्कार, मांसाहार करण्याचा संस्कार नाही असा अर्थ नाही, ते सुप्त आहे. काही जन्मापूर्वी वाहक पण झाला असेल, काही जन्मापूर्वी मग काही असेल, काही जन्म असेल, गुंड पण असेल, काय सांगता येतं. मग ते संस्कार प्रसुप्त झालेले आहेत, प्रगट नाहीयेत बरं का. तसंच पुन्हा दुसरे संस्कार कसे असतात, एक तनु नावा, प्रसुप्त तनु म्हणजे फक्त कृतीमध्ये उतरत नाहीत, फक्त स्फुरणा करून देणारे असतात, फक्त स्मरण करून देतात. चांगल्या व्यक्तीला सुद्धा बरं का वाईट वागण्याचे विचार येतात, वाईट विचार यायला लागतात, पण उगाच स्फुरणा होते. त्याला म्हणायचं तनु वासना. म्हणजे संस्कार आहे चित्तावरती. कारण चित्त हे खूप अनादी काळापासून आलेलं, अनादी नाही खूप काळापासून, अनादी म्हणजे विद्यमान असलेलं झालं. कित्येक कालावधीपासून आपण म्हणजे संसार करत आहोत, जन्म मरण भोगत आहोत. त्यामुळे चित्तावरती ते संस्कार आहेत. आपल्याला तनु नावाच्या वासना पण उत्पन्न होतात. एक विच्छिन्न वासना म्हणजे एक वासना एका वासनेला दाबते आणि एक प्रगट होते, याला नावाची विच्छिन्न वासना. आणि एक आहे उदार वासना, ज्याला अंतर परिस्थिती पण पूरक आहे आणि बाह्य परिस्थिती पूरक आहे, म्हणून ते कृतीत उतरते. असे संस्कार. पण चारही प्रकारचे संस्कार असतातच चित्तावरती. कारण कोणताही व्यक्ती धर्मात्मा अनेक जन्मापासून धर्मात्मा नसतो. धर्मात्मा कितीही त्यागी महात्मा असेल तर तो या जन्मात महात्मा आहे, ठीक आहे, अगोदरच्या जन्मात महात्मा होता, अगोदरचाही होता, परंतु लाखो करोडो जन्मात तो महात्मा नव्हता. म्हणून त्याच्यावरती अनेक संस्कार आहेत, मिश्रित संस्कार आहेत. मग त्या मिश्रित संस्काराच्या कारणाने वृत्ती सुद्धा मिश्रित निर्माण होतात, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. हे सांगायचं मला. एवढं रामायण सांगितलं मी यासाठी बरं का सर, कंटाळा नका करू. सर मला एक प्रश्न पडतोय की जो जन्मतो त्या प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते.
आणि त्याच्या पूर्वजन्मीच्या संस्कारांच्या एकूण आवृत्तींमुळे तर तसं होतं. हा असंही कोणीतरी असेलच ना की ज्यांना मृत्यूची भीती नाही वाटत. असे आत्मे नाहीच का? असे पुरुष नाहीच आहेत का? ते हो त्यांचा जन्मच होत नसेल ना. हे का मृत्यूची सांगतोय मी? भीती तो मुक्त. मी मृत्यूचं उदाहरण का दिलं माहितीये का? मी मृत्यूचं उदाहरण का दिलं तर कैवल्यपादामध्ये महर्षी पतंजलीने उदाहरण दिले, व्यासांनी उदाहरण दिले कैवल्यपादामध्ये की सायकोलॉजी, आपण भारतीय मानसशास्त्र योग म्हणून वाचत आहेत तुम्ही कोलटकरांचं पुस्तक, पण मानसशास्त्र कुठं सापडलं आपल्याला? नाही सापडलं. फ्राईड, कार्ल जुंग हे काय सांगतात? जन्मानंतरचे 3 वर्ष काय असतात? सुप्त मन, अबोध मन, जागृत मन असं सांगतात. बरोबर आहे. म्हातारपणी असा व्यक्ती वागतोय, मग ह्याच्या लहानपणी अशा अशा घटना घडल्या होत्या, त्याचा प्रभाव झालेला आहे म्हणून तो वेड्यावणी करतोय असं म्हणतो. परंतु पतंजली सांगतात जन्मापूर्वीचेही कारण सांगितले तिथे. मग त्यांनी सांगितलं म्हणजे हे जन्माच्या नंतरच्याच गोष्टी कारणीभूत नाहीत, खूप जन्मोजन्मीच्या गोष्टी केलेल्या आहेत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली बर का. बहुत जन्मांती जन्मला सेनरा, अशा प्रकारे अनेक जन्मामध्ये जन्म झालेले आहेत. मग यासाठी काय सांगायचंय, तिथे संस्कार सांगितलेत बरं का. मग यासाठी मी मृत्यूचं उदाहरण दिलं. उदाहरण कैवल्यपादात कसं आलं म्हणजे संस्कार हे अनेक जन्माचे आहेत यासाठी. मग हे सांगण्यासाठी म्हणजे आपण मेलेले नाहोत, परंतु मरणाची सुप्त नको वाटतं, हे का? ह्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं की अनेक जन्माचे संस्कार आहेत ते, आणि ते नको वाटतं, मृत्यूला नको वाटणं. किंवा असं बघूयात आपण, यासाठी मी उदाहरणं खूप फोनवर दिलेत, कसं सांगू नको मला, उदाहरण काय द्यावं बाबा? ठीक आहे असूया. एक आता समजा सांगितलं ना कुत्रा ते आहे, दोघीचे स्त्री ते पण. आहे, डुक्कर आहे, कोणतेही प्राणी पशु पक्षी आहेत. आता मनुष्य पण घेऊया. ठीक आहे, हे उदाहरण ठीक आहे, मी थोडंसं वेगळं देणार होतो. दूधगावकर सरांना बोलताना ते उदाहरण दिलं होतं मी की जन्मापासूनच्या गोष्टी कारणीभूत नाहीत मानसशास्त्रामध्ये, तर मागच्या जन्माच्या कारणीभूत आहेत हे भारतीय मानसशास्त्र सांगतं. म्हणजे आपल्या ज्या वागणूक आहे, आपली वर्तन, वृत्ती म्हणजे आपलं जे वर्तन आहे, हे वर्तन आपलं जन्मापासूनच्या गोष्टीमुळे नियंत्रित नाही. म्हणून वेस्टर्न सायकोलॉजी जिथं संपते तिथं भारतीय मानसशास्त्र सुरू होतं. तिथं सुरू होतं ते कैवल्यपाद आहे, ते योग दर्शनाद्वारे होतं. योग दर्शनाद्वारे हे सांगण्यासाठी जन्माचं उदाहरण सांगतोय आता मी. आता जन्म झाल्या हा असं का बरं हात करतो लेकरू, हे सांगा मग मला आता. असतो का? हो हो घाबरत असेल सर. हा घाबरतो, आणि डॉक्टर मानसशास्त्रज्ञ म्हणतात घाबरतो. हा मग त्याला कशा कशाची ओळख आहे सांगा आता. फ्राईडला विचारा, कार्ल जुंगला विचारा. मग आता मग हे मृत्यूचं उदाहरण तुम्हाला पटलं नाही, हे उदाहरण देतो संस्कारासाठी म्हणतोय. म्हणजे त्याला कधी कळालं की पडायला लागलो भेव, हे त्याला कळालं का? हे सांगा. नाही त्याने लोक बघितले होते, जन्मलेले 10-12 मुलं बघितले होते, ते रडत होते म्हणून रडला, असं झालंय का? नाही. बरोबर आहे, झालं का बरं? मग सांगा, त्यानंतर नुकताच जन्मलाय ना हो. ते कुठून आला आता सांगा मग. संस्कार. आता पटत नसेल हे पूर्वजन्मीचे संस्कार. पूर्वजन्मीचे संस्कार सांगायचे. म्हणून यावेळेस योग दर्शन मला मानसशास्त्रीय अनुषंगाने सांगायचंय. यावेळेस मी ठरवलंय भारतीय मानसशास्त्र कसं आहे या अनुषंगाने योग दर्शन शिकवायचंय मला. आणि 4थ्या सेमेस्टरला आपल्याला सायकोलॉजी आहे, वेस्टर्न पाश्चिमात्य मानसशास्त्र. तर पाश्चिमात्य मानसशास्त्र आणि भारतीय मानसशास्त्र या दोन्हींचा मेळ घालून आपल्याला उपचार करायचे, मानसोपचार. बरं का? आता खूप मुलं असतात असे का आहेत, खूप व्यक्ती आहेत मैं ऐसा क्यों, मी असा का आहे? तर मी असा आहे याला कारण फ्राईडला विचारलं तर ते सांगतात की हे जन्माच्या वेळेस कुठं होतं, जन्माचे पहिले 3 वर्ष हे ना ह्या गावी होता, आजोळी होता, आजूबाजूचे लोक असे होते, म्हणून याच्यावरती असा परिणाम झाला. जास्तीच्या इथपर्यंत सांगतो. बरोबर आहे? आणि इलाज पण काय करतात याच पद्धतीनं, मनोविश्लेषणवाद त्याद्वारे करतात. परंतु योग दर्शनाचा इलाज खूप मोठा आहे. चला विषय लांब जाईल हो, नका जाऊ द्या, सायकोलॉजीच्या वेळेस आपण पाहू. एवढं सांगू द्या मला, क्लिअर करू द्या. तर तो व्यक्ती असा येतो, असं धरतो. ठीक आहे. त्यानंतर
असा आट्या घालतो बघा, असं असं करतो, बघितलंय का कोणी? मला बघत आहेत का असं 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 आट्या घालतं मग करून रडतंय लगेच, थोडं रडतंय का बरं? परत भीती वाटते ना. शास्त्रज्ञ सांगतात लहान मुलं स्वप्न पाहतात म्हणे. स्वप्न पाहतात हे ऐकलंय का? आता पाशी सर आणखी डॉक्टर कोण आहे त्यांनी सांगा बरं, हे मानलंय का नाही सांगा. मग त्या विचारा त्या सायकोलॉजीवाल्यांना, पाश्चिमात्य मानसशास्त्रवाल्या डॉक्टरला विचारा कशाचे स्वप्न पाहतो तो. भीती नावाची काय वस्तू माहिती त्याला? कधी कधी त्यानं काय काय भोगलंय भीती, त्यानं स्वप्न पाहतो. हसतो का नाही? आणखी हसतो. हसतो. मग हसणं हे कधी कळालं त्याला? आनंद, हर्ष, दुःख, प्रीती, उत्साह, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला कधी कधी संस्काराने आल्या, आजूबाजूच्या लोकांमध्ये राहून त्याच्यावरती असा प्रभाव झाला. कधी राहिला होता तो? किती लेकरं होते त्याच्याजवळ? तो एकटाच जन्मलेला असतो तरी सुद्धा तसाच करतो. बरोबर आहे. परत आता दुसरं उदाहरण देतो. परत ते बोट चोकायला लागतो का बर? त्यानंतर आणखी स्तनपान ही करायला लागतो. मग त्याला कोण कोण शिकवतं? ढकलायचं काही शिकवतात का? ओढायचं त्यानं कधी शिकतो सांगा मला आता तुम्ही? ओढायचं कधी शिकलं? प्यायचं कधी शिकलं त्यानं? परंतु हे अनैच्छिक स्नायूद्वारे होतंय का? नाही. तुम्ही म्हणाल मेंदू हृदयाचं कार्य अनैच्छिक स्नायू, फिजिओलॉजिकल सांगतो तुम्हाला. मग तसं काय म्हणता तुम्ही? रक्ताभिसरण हे काय अनैच्छिक स्नायू आहेत ते. अनैच्छिक आणि ऐच्छिक. मग हे ओढणं न ओढणं हे ऐच्छिक आहे, हे तर खरं आहे का? हो, ऐच्छिक. स्तनपान करणं ऐच्छिक आहे का अनैच्छिक स्नायूद्वारे होतं? हे पण शब्द कळतोय का? अनैच्छिक आणि ऐच्छिक स्नायू. म्हणजे आपण म्हणजे आपण हात उचलायचंय म्हणलं की आपण इच्छेनं उचलतो. पाणी प्यायचंय आणि जर प्यायचं नसलं आपण थुकून देतो. म्हणजे इच्छा आपोआप जातं का पाणी? नाही जात. तसं स्तनपान सुद्धा जोर लावूनच करावा लागतो. आणि मग सांगा त्याच्यावरती संस्कार आहेत. हे उदाहरण द्यायचं होतं मला. त्याला जर नाही तर तो रागराग पण करतो, रडतो. मग हे सांगतोय मी. म्हणून जीन्स मधून झालेले परिणाम असतील सर ते. जीन्स मधून झालेले, जीन्स मध्ये. मग असं काहीतरी सांगावं लागेल तुम्हाला. मग योगशास्त्र तसं नाही सांगत. आपण पुढे जाईल तसं पाहूयात. मग उत्तराला उत्तर मी देईन आणखी. आणि मग सूत्र इथेच राहतील आपले, सूत्र इथे राहतील. म्हणून मला काय सांगायचंय, मुद्दा काय आहे? हो सर मी बाहेर विषयाचे नाही गेलो. संस्कार. मला विषय काय आहे? संस्कार. म्हणजे चित्तावरती संस्कार आहेत हे ठरवतोय मी. सिद्ध काय करायचा प्रयत्न करतो? हे संस्कार आहेत. आणि हे संस्कार अनेक जन्माचे आहेत. आणि मिक्स आहेत संस्कार, मिक्स आहेत खूप. कधी कसं कधी कसं कधी कसं झालेलं आहे. मग हे सगळे संस्कार कशावरती आहेत? चित्तावरती. आणि हे चित्तातलं गाठोडं घेऊन या जन्मातून त्या जन्मात. मग एक गाठोडं कसं आहे? एक संस्कार आणि एक फल. दोन गाठोडे सांगितलेत मी तुम्हाला. कर्मातून काय तयार होतंय आधी फल सांगितलं मी तुम्हाला. कर्माचं फलच म्हणले की हे संस्कार काय नवीन भानगड काढली? मग यासाठी पतंजलीने तर फल नाही सांगायला. आता भाष्यकारांनी आता या सूत्रामध्ये फल नाही सांगाय, काय सांगितलंय? संस्काराद्वारे वृत्ती उत्पन्न होतात आणि वृत्तीद्वारे संस्कार निर्माण होतात हे सांगितलंय. आणि मी त्या शब्दाचा अर्थ सांगतोय आता, फक्त त्या वाक्याचा अर्थ सांगतोय की संस्कार म्हणजे काय आहेत. संस्कार म्हणजे फल नाही आहेत बरं का. संस्कार म्हणजे फल नाही. फल हा परिस्थिती आहे की कुण्या आई वडिलांना जन्मायचं आहे, कोणत्या गावामध्ये जन्मायचं आहे, रंगरूप कसा घ्यायचा आहे, हे फल झालं. आणि त्याचे जे संस्कार आहेत चित्तावर झालेले, वागण्याचे, वर्तनाचे, स्वभावाचे. संस्कार शब्दाचा अर्थ स्वभाव, स्वभाव, वर्तन, आणखी वळण, 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 आणखी काय म्हणता येईल याला? सवय, सवयी. हो, व्यसन. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अनादी काळापासून झालेल्या चित्तावरचे संस्कार आहेत. मग या संस्कार काय म्हणतात? असं कर, असं कर, असं कर, हे छान असतंय, हे छान असतंय, हे संस्कार म्हणतात. करायला हवत नाहीत बरं का. संस्काराद्वारे कर्मास प्रवृत्ती होते आणि कर्माद्वारे फल आणि संस्कार दोन्ही उत्पन्न होतात. संस्कार अंश वेगळा असतो आणि फल अंश वेगळा असतो. आणि याद्वारेच आपलं जन्ममरण चालू आहे. हे कैवल्य पदापर्यंत लक्षात ठेवायचं आपल्याला. हे
कैवल्य पादापर्यंत आपल्याला हेच लक्षात ठेवायचे, ते पुढे विस्ताराने सांगितलं जाणार आहे. तर आता इथे काय सांगायचं, फल सांगायचं नाही आपल्याला भाग, इथे सांगायचे संस्कार, जे कर्माद्वारे काय निर्माण झालेले संस्कार, आणि हे संस्कार म्हणजे स्फुरणा. स्फुरणा आणखी काय म्हणायचं, उत्तेजना. हा, या संस्काराद्वारे काय होते, उत्तेजना. आणखी काय म्हणतं, प्रवृत्ती. आणखी हा शब्द इथं प्रवृत्ती, इथं वृत्तीच आहे ना, प्रवृत्तीच आहे त्याची, हो तसं बघायची, त्याची परवृत्तीच आहे तशी म्हणतात ग्रामीण भागामध्ये. हा, त्याची प्रवृत्तीच आहे, म्हणजे प्रवृत्ती म्हणजे वृत्ती काय आहे, संस्कारातून वृत्ती तयार झालेली आहे, आणि त्या वृत्तीतून काय तयार होतात, कर्म वगैरे करायला लागतो, त्यापासून संस्कार होतात, संस्कारापासून वृत्ती, आणि मग हे कधी खंडन होतं, तर पुरुष ख्याती जेव्हा होते तेव्हा मात्र हे खंडन व्हायला लागतं. संस्कार शेष आहेत फक्त, असं पाहिलं होतं आपण, संस्कार उरलेले आहेत बरं का. परंतु ते संपले की संपलं, फल संपत. आता कर्मातून फल निर्माण होणार नाही, पण संस्कार सारावे लागतात. संस्कार जे राहिलेले आहेत उरलेले ते सारावे लागतात, फलही सारावे लागतात, पण नवीन तयार होणार नाहीत, कारण निर्मिती झालेला आहे. असं आपण थांबूयात, आता इथून पुढे जाऊयात लगेच. काय कुठपर्यंत वेळ गेला बघा, आज पण कळत नाही कसं गेला ते. हा, एकच प्रश्न विचारतो. हा, कर्मातून संस्कार, संस्कारातून फलप्राप्ती, म्हणजे संस्कार कर्म कर्मातून दोन गोष्टी. हा, आणखी परत येतो उदाहरण, कर्मातून दोन भाग तयार होतात, एक कर्मातून फळ. हा, तुम्हाला आता उदाहरण देतो, तुम्ही आहे त्या 16 वर्ष झालं काम करताय, त्यातून तुम्हाला निर्वाहासाठी मानधन मिळतं, हे फल झालं. आणि मात्र सकाळी लवकर उठायची सवय लागली, विद्यार्थ्यामध्येच राहायला आवडतं, हे संस्कार आहे, तो फल नव्हे तुमचा. मला लक्षात, फल भाग आणि संस्कार भाग वेगळा आहे. नाही, मला विचारायचं दुसरं आहे सर. मला म्हणायचं की जेव्हा फलप्राप्ती होते, एखाद्या कर्मातनं फलप्राप्ती होते, तर त्या फलप्राप्तीतनं फल भोगताना पुन्हा संस्कार निर्माण होतो का, हे विचारायचं होतं. फलभोगातून संस्कार, हा, अच्छा अच्छा. फल भोगत असताना कर्म घडत असताना, फल म्हणजे परिस्थिती आहे, फल म्हणजे परिस्थिती आहे, आणि परिस्थितीतून तो क्रिया करतोच आहे. कर्मातून संस्कार तयार होतात, फलाने कर्मच करावं लागतं. परत त्या परिस्थितीची तोड देण्याची आता वाईट परिस्थिती आलेली आहे, डाकू गुंड, खूप अत्याचार, सर्वांनी केला अत्याचार, हे फल झालं, आणि ह्याच्यामध्ये आपण कर्म करणार आहोत. आपली काय प्रवृत्ती व्हायची हे संस्कार सांगायला लागलेत, आणि त्यातून जे आपल्याकडून कर्म घडतं, परत आणखी संस्कार घट्ट झाले. जर आधीच पाप कर्म होते, आणखी पाप कर्म केलं, आणखी पाप संस्कार वाढत चालले. परंतु आधीचे पाप संस्कार होते, परंतु आता चांगलं वागलं तर वागण्याचे संस्कार, वळण. आता समजा कंटिन्यू सुरू राहते. हो, कर्मातून दोन गोष्टी तयार होतात, संस्कार आणि फल. पण फल भिन्न आहे, संस्कार भिन्न आहे. संस्कार हे स्फुरणा देतं, संस्कार फल देत नाही. संस्कार हे स्फुरणा देतं, संस्कार स्फुरणा देतं, वृत्ती निर्माण करतं, आणि फल हे परिस्थिती निर्माण करतं. हे दोन गोष्टी बाजूला आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, दारू एक वेळा पिली, दारू एक वेळा पिली, बरोबर आहे, पिल्याने काय झालं, आनंद आला, दुःख झालं, हे तत्कालिक फल झालं. आणि कालांतरिक फल आणखी काहीतरी असेल त्याचं, आणि ते आवड निर्माण झाली, हे संस्कार झाले. सवय लागली, आणखी प्यायला लागली, हे संस्कार झाले. संस्कार म्हणजे फळ नव्हे, हे सवय झाली, आणि कर्म भिन्न झालं. बरं का, कर्म भिन्न आहे, कर्मापासून मिळणारे दोन भाग आहेत, फल आणि संस्कार, असं म्हणायचंय मला. आणि त्या संस्कारांशापासून स्फुरणा, स्फुरणा म्हणजे वृत्ती, वृत्ती म्हणजेच प्रवृत्ती असं म्हणा. प्रवृत्ती आपण शब्द सर्रास वापरतो जगामध्ये, व्यवहारामध्ये आपण प्रवृत्ती हा शब्द वापरतो ना, प्रवृत्ती वापरतात ना शब्द, प्रवृत्तीच होत नाही आमची त्याकडे. खूप उठाव म्हणतो पण प्रवृत्तीच होत नाही. खूप म्हणतो की हे खाऊन साखर खाऊ नका म्हणतात, पण मन तयार होतो ना, जाऊ द्या काय होतंय, बरं, ही प्रवृत्ती झाली. पण प्रवृत्तीतून कर्म घडलं ना, पण प्रवृत्तीतून कर्म घडतं, कर्माचं फल मिळतं.
संस्काराचं फल नाही मिळत. संस्कारांशापासून स्फुरणा होते. कर्मापासून दोन गोष्टी म्हणजे दोन प्राप्ती होतात, एक संस्कार आणि एक फल. संस्कार हे वृत्ती निर्माण करतं आणि फल हे परिस्थिती निर्माण करतं. ठीक आहे, इथेपर्यंत झालं, क्लिअर झाला विषय. तर आता आपण कुठपर्यंत चालतो? हा, क्लिष्टा हा. आणि कितव्या श्लोकाचं होतं सूत्राचा अर्थ चालू होता? हा, 5व्या सूत्राचा भाष्याचा अर्थ चालू होता. आणि तिथे काय होतं? संस्कारापासून संस्कार व संस्काराद्वारे वृत्ती उत्पन्न होतात. याप्रमाणे वृत्ती व संस्काराचे चक्र सदैव चालत राहते. परंतु ते कधी समाप्त होतो? ते तर पुरुष ख्याती प्राप्त झाल्याच्या नंतर ते समाप्त होतं असं सांगितलेलं होतं. आणि हे आपण आता पुढे जाऊयात. मग आता कुठपर्यंत आलतो परत सूत्र पाहावं लागेल. मध्ये खूप गेलं पाणी पुलाखालून, आता कुठून गेलतो तेच लक्षात नाही. कसं आहे म्हणजे पहिल्यांदा सांगितलं होतं अथ योगानुशासनम योगश्चित्त वृत्ती निरुदः तदा दृष्टस्वरूपे स्थानं वृत्तिसारूप्यम् इतरत्र वृत्तया पंचतय्य क्लिष्टाः. वृत्ती 5 प्रकारच्या आहेत आणि त्या क्लिष्ट आहेत आणि अक्लिष्ट आहेत. क्लिष्ट वृत्तिया अज्ञानाद्वारे आणि शुभ आणि पाप कर्माला प्रवृत्त करणारे असतात. आणि सकाम शुभ सकाम कर्मांना किंवा पाप कर्मांना प्रवृत्त करणारे असतात. हे क्लिष्ट वृत्ती. आणि अक्लिष्ट वृत्ती विवेक ख्यातीने उत्पन्न झालेले असतात हे सांगितलं. आणि मग क्लिष्ट वृत्ती अक्लिष्ट वृत्ती एकमेकांमध्ये येतात. अक्लिष्ट असतात, क्लिष्ट ह्या क्लिष्ट असतात. अक्लिष्ट मध्ये क्लिष्ट येतात पण क्लिष्टच चुकलं काही परत. अक्लिष्ट मध्ये क्लिष्ट वृत्ती येतात परंतु अक्लिष्ट असतात. परत पुन्हा म्हणूयात, क्लिष्ट मध्ये अक्लिष्ट असतात येतात परंतु ते अक्लिष्ट असतात. आणि बरोबर आहे. आणि अक्लिष्ट मध्ये क्लिष्ट येतात परंतु त्या क्लिष्टच असतात, ज्या त्याच असतात. मग त्या मिश्र असतात. कशा असतात? मग याद्वारे मग वृत्ती कशी बनते? मिश्र प्रवृत्ती आहे. बरोबर आहे. मिश्र प्रवृत्ती आपली काही सत्प्रवृत्ती पण नाही ना असत प्रवृत्ती पण नाही, आपली दोन्ही प्रवृत्ती आहे. बरं का, दोन्ही प्रवृत्ती आहेत, दोन्ही संस्कार आहेत. सत प्रवृत्ती पण असत प्रवृत्ती सुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही संस्कार आहेत. मग या संस्काराद्वारे वृत्ती तयार होते आणि वृत्तीद्वारे संस्कार तयार होतात. कारण काय विषय का रंगला एवढा माहिती आहे? हे मनाचं विश्लेषण चालू आहे बरं का, सायकोलॉजी नुसार सांगतोय मी म्हणलं ना यावेळेस मी सायकोलॉजी अर्थाने सांगणार आहे. म्हणजे योग दर्शन निव्वळ दार्शनिक बाजू नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे दार्शनिक आहे तत्वज्ञान म्हणून नाही पाहिजे, हे सायकोलॉजी म्हणून पाहिजे आपल्याला. आता या वेळेसपासून मी बदल केलाय की विसरायचं नाही. मग विसरलो होतो, सुरुवातीपासून सांगायला पाहिजे होतं मला. परंतु सायकोलॉजी तर इथे काय आलं आहे? चित्त, सायकोलॉजिकल मानसिक संकल्पना कोणकोणत्या आल्या तिथे? चित्त. आणखी काय आलेलं आहे? मन बुद्धी आहे. संस्काराद्वारे प्रवृत्ती. संस्कार प्रवृत्तीद्वारा कर्म तयार होतं, कर्माद्वारे फल झालं. फल निर्मिती आपल्या हातात नाही, फल हे प्राप्त होतं. बरोबर आहे. खून केला जेलमध्ये जातो, ते संस्कार नाही, ती वृत्ती नाही बरं का, ते फल आहे. खून केला जेलमध्ये टाकलं हे फल झालं. परंतु खून करण्याची प्रवृत्ती हे संस्कारात झाली, फल वेगळं झालं. जेलमध्ये गेलं हे फळ झालं परंतु त्याला आता खून करण्यामध्ये काही भीती वाटत नाही, हे झाले संस्कार. बरं का, संस्कार भिन्न आहेत, हे भिन्न आहेत. बरं का, ठीक आहे. आणखी परत वाचनाची सवय लागली, वाचल्यानंतर आनंद आला, वाचनानंतर काहीतरी कळालं, हे फल झालं. आणि वाचण्याची आवड तयार झाली, हे संस्कार झाले. हे संस्कार झाला. आलं का लक्षात? की समजा उदाहरण कोणती तर गोष्ट कळाली आणि तुम्ही त्याच्याद्वारे फल प्राप्त केलं, त्या वाचनाचं फल प्राप्त झालं तुम्हाला काहीतरी, परंतु संस्कार पण झाले. नाही गडे, वाचनाने फलप्राप्ती होते, हे संस्कार. म्हणजे फल अंश आणि संस्कार अंश दोन निर्माण होतात कर्मापासून. आपण जे काम करतो त्यापासून दोन गोष्टी तयार होतात. तर याद्वारे काय सांगत आहेत? चित्तच कसं आहे हे सांगायला लागलेत. परत चित्त कसलं आहे सांगितलं? अयस्कांत मनासारखं आहे. आणि की चित्त काय आहे सांगितलं? चित्त म्हणजे मानसिक आहेत बरं का गोष्टी. बाहेर वेस्टर्न सायकोलॉजी मध्ये फक्त मन आहे,
वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये फक्त मन आहे, त्याला सुप्त मन, जागृत मन, अबोध मन, युगो, सुपर युगो, कसं काय 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 पद्धती आहेत तिथे, बरं का. आणि ते विश्लेषण करतात जन्मापासून 3 वर्ष काय असते स्थिती, 3 वर्ष ते 7 वर्ष काय स्थिती असते, तिथून पुढची स्थिती काय असते. परत सुप्त मनामध्ये बहुतेक दुधगावकर सर आलेत वाटतं. सुप्त मनामध्ये गेलेल्या गोष्टी कोणत्या असतात सांगतो. वेस्टर्न पण सांगून जातोच मग. आपण गाडी चालवतो, गाडी चालवत असताना खड्डा आला तर ब्रेक दाबतो, किती क्विक ऍक्शन होते आपली, किती फास्ट. ते सुप्त मनात गेलेल्या गोष्टी असतात म्हणतात बहुतेक. सुप्तच ना, दुधगावकर सर आहेत, सुप्त मनामध्येच ना सर. हो सर. सुप्त मनामध्ये गेलेल्या गोष्टी. परत वेडा झालेला व्यक्ती, जो वेडा झालेला असतो, पोहणे, आणखी जाऊयात, पोहणे, सायकलचं पॅडल, ब्रेक, हे काही सगळ्या गोष्टी हे कसल्या मेंदूद्वारे म्हणतात, काही तर आहे बघा शब्द. ठीक आहे, चलो असू द्या. तर हे संकल्पना आल्या. इनव्हॉलंटरी ऍक्शन, इनव्हॉलंटरी स्पायनल रिफ्लेक्सेस म्हणतात. अबोध मन नाही. तर ह्या गोष्टी पोहणे, गाडी चालवणे हे सुप्त मनामध्ये गेलेले असतात. तसंच मग जर कोणता तर व्यक्ती मेला किंवा कुण्या मुलीनं काहीतरी धोका दिला, काय म्हणतात त्याला, ब्रेकअप झालं, मग ते असाच बसायला लागतो, असे डोळे करून असंच बघायला लागतो, असं करून बसतो, किंवा असं गुडघ्यात मान घालून बसायला लागतात, बरोबर आहे, डोकं धरून बसतात, अशी जे काही प्रवृत्ती झाली. म्हणजे काय झालं, आता दिवसागणिक किती घटना घडतात. रोज आपण किती जेवण केलं, ध्यान कुणाला आहे सांगा. नाही. काय जेवण केलं काय कुणाला ध्यान नाही, रोजचं ध्यान बी ठेवत नाही. काय झालं ते ध्यानात नाही, मग काही गोष्टीचा त्रास होत नाही. म्हणून मी म्हणलं, खूप जण म्हणतात मला आठवणच राहत नाही हो, देवानं देणगी दिली आहे तुम्हाला, तुमची बुद्धी चांगली आहे. मी म्हणतो बरं का, देवाने, हे पण म्हणलं मी सायकोलॉजी शिकल्यानंतर, बरं का, मला वाटलं की देवाने म्हणलं सुद्धा असेल, कुणाला मी बोलला असेल की स्मरण राहणे हे देवाने उपकार केलेला नाही, विस्मरण होणे हे उपकार केलेला आहे. हो, सांगितलं बरं का. उपकार हे वेडे आहेत लोक, म्हणतात आम्हाला ध्यानात राहत नाही. काय ध्यानात ठेवायचं, काय गरज आहे ध्यानात ठेवायची, काही ध्यानात ठेवायचं नाही. देवाने जर काही उपकार केला असेल, म्हणजे देवाने म्हणायचं म्हणजे हे बुद्धीचे जे चांगली गोष्ट काय असेल तर विस्मरण होत हे चांगलं आहे, आणि ज्यांना विस्मरण होत नाही त्याला वेडे म्हणतात. आणखी मला सांगितलं होतं, मला लक्षात राहत नाही म्हणलं तुम्ही. तुम्हाला म्हणलात का? हा सर म्हणले मला लक्षात राहत नाही. मी म्हणलं लक्षात राहत नाही हे बरं झालं ना, उलट आता विसरून जावं ना, काय बंद पडले ठेवण्याहून. मग कधी कधी समस्या असतात लक्षात राहत नाही, आणि कधी कधी समस्या असतात की लक्षातच राहते. मग एक महाराज आहेत बरं का, लातूरमध्येच आहेत, रेकॉर्डिंग चालू आहे, जाऊ द्या, नाव नाही घेत, उगा नाव न घेता बोलायला पाहिजे. तर त्या महाराजांनी बायकोचं मंदिर बांधलंय बरं. महाराज आहेत, बायकोची आरती केली आहे, तयार आरती रचलेली आहे. साध्वी आहेत का? पण साध्वी नाही. ग्रस्तीत ना ते. सायकोलॉजी सांगतो, सायकोलॉजी पाहिजे लागतो. कोण काय सांगत होतो मी, विसरणे ही कला चांगली आहे, आठवण राहणे चांगलं नाही, बरं का. ज्यांना खूप आठवण राहते ते वेडे झालेले आहेत. आणखी कधी घडलेले बघा, काही काही वेडे लोक मला सापडलेले आहेत पहा. आता 60, 70, 80, 90 वर्ष झालेत. मग लोक सांगतात काय झालंय, तर त्याच्या लहानपणी काही झालं. मग आता किती वर्ष झाले आम्हाला लक्षात काहीच राहत नाही, मग तेच लक्षात राहिलं त्याच्या. म्हणजे सुप्त मनामध्ये गोष्ट गेलेली वापस बाहेर निघत नाही, सुप्त मनामध्ये गेलेली गोष्ट बाहेर निघत नाही, म्हणून सुप्त मनामध्ये जाऊ द्यायची नाही. आलं लक्षात. मग सुप्त मनामध्ये गेलेली गोष्ट की वेडा होतो, मग व्यवहारिक गोष्ट काही जर गेली तर खटकलं की तेच बोलायला लागतो मग, आणि हुशार असतात मात्र, बरं का. वेडे तर खूप चांगलं बोलत असतात, वेडे खूप चांगलं बोलतात आणि लई सुंदर बोलतात, असं नाही. IIT बाबा असंच झालंय सर. कुंभ मधले IIT बाबा. ते पण तसेच. हो,
ते काहीतरी झालं आणि मग ते जीवनभर तेच गोष्टी रंगवत असतात. अशा प्रकारचं होत असतं. तर काय सांगत होतो मग मी, काय होता का विषय? तर मानसशास्त्राच्या अनुषंगाने स्मरण तर चित्त कसलं आहे? चिकटून ठेवणार आहे. कसलं आहे? नाव काय? ते अयस्कांत मण्यासारखं आहे. अयस्कांत मण्यासारखं म्हणजे चुंबकासारखं आहे. मग ते चुंबक हे आकर्षण करतं, चिकटवून ठेवतं. परत चुंबक कसं आहे पुढे सांगतील, स्फटिकासारखं आहे. कसं भाषित व्हायला लागतं? तर त्याच्या सान्निध्यात असलेल्या वस्तूप्रमाणे भाषित व्हायला लागतं. कधी चित्त वस्तू भाषित व्हायला लागतं आणि चित्त कधी चैतन्य भाषित व्हायला लागतं, आणि त्याच चित्ताला आपण म्हणतो चित्त चैतन्य म्हणता येईल. तेच चित्त चैतन्य रूपाने भासायला लागतं. तेच चित्त अस्मी या अर्थाने भासायला लागतं, असं व्हायला लागतं. बरोबर आहे? मग चित्तापर्यंत आपण पाहिलेला अभ्यास योग दर्शनामध्ये, आणि चित्तावरच्या संस्काराचा भाग आपण पाहत आहोत. म्हणजे ह्या मानसिक संकल्पना आहेत. या कसल्या संकल्पना आहेत? मानसिक संकल्पना आहेत. म्हणून मानसशास्त्र सुद्धा योग दर्शन आहे हे आपण पाहत होतो. आणि मग चित्तावरचे संस्कार किती प्रकारचे असतात, कशा प्रकारचे असतात, आपण पुढे पाहत जाऊयात. कुठपर्यंत आलो? लिंकच केली माझी बघा. काय होतं? 5 वृत्ती सांगितल्या. क्लिष्टा पंचतया क्लिष्टा क्लिष्टा. आणि ते क्लिष्ट सांगत असताना संस्कारापासून वृत्ती बनतात आणि वृत्तीपासून संस्कार बनतात सांगितलं होतं. त्यासाठी आपण एवढ्या गोष्टी बोलल्या. तर आता न बोलता आपण विषयावरती येऊयात. तर आता या क्लिष्ट आणि अक्लिष्ट असणाऱ्या वृत्ती किती प्रकारच्या आहेत, किती प्रकारच्या आहेत ते सांगण्यासाठी 6वं सूत्र केलेलं आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत, ज्याचं लक्षण आता पुढील सूत्रात सांगेल. कारण आता भाष्यकारांनी सुद्धा यावरती भाष्य केलं नाही. कारण या 6व्या सूत्रामध्ये फक्त नामोल्लेख केलेला आहे. 6व्या सूत्रामध्ये नामोल्लेख केला आहे. आणि जर सूत्रकारांनी जर फक्त नावाचा उल्लेख केला असता आणि या वृत्तीचं वर्णन जर केलं नसतं, तर भाष्यकारांनी काय केलं असतं? मग भलं मोठं भाष्य केलं असतं इथे. आणि प्रमाण वृत्ती म्हणजे काय, विपर्यय वृत्ती म्हणजे काय, विकल्प वृत्ती म्हणजे काय असं सांगितलं असतं. परंतु ते सांगणार आहेत, भाष्यकार सांगणारच आहेत, पण कधी सांगणार आहेत? प्रमाणाच्या प्रकरणामध्ये प्रमाणाचं विश्लेषण करणार आहेत, विपर्याच्या सूत्रामध्ये विपर्याचं विश्लेषण करणार आहेत. म्हणून भाष्यकारांना वाटलं अगोदर आपण खूप जास्ती बोललोय, आता माझ्यासारखं आपण खूप 2 तास घेतलेत बाबा, आता आपण व्यवस्थित तिथे एवढंच बोलायचं असं ठरवून इथे भाष्यकारांनी काहीच भाष्य केलं नाही. ठीक आहे म्हणे, आम्हाला मान्य आहेत 5 वृत्ती आहेत, ठीक आहे. इथे काय फक्त 5 उल्लेख केलाय. तर कोणकोणता आहे? प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. या सूत्राचा निव्वळ अर्थ काय आहे? 5 प्रकारच्या वृत्ती आहेत आणि त्यांची नावं 5. याच्या पुढं संपलं. आता आपण 7व्या सूत्राला जाऊयात. 7वं सूत्र काय आहे? मग आता 6व्या सूत्रात सांगितल्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. त्या म्हणजे कोणकोणत्या आहेत? तर प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. मग त्यातील आता त्यांचं पण वर्णन करा. ह्या ज्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्यांचा स्वभाव काय असतो, त्यांचा अर्थ काय असतो, हे पण सांगा म्हटलं. मग त्यानंतर महर्षी पतंजली सांगत आहेत की मग आता ठीक आहे, सांगतो ह्या 5 वृत्ती आहेत ना, त्यातील पहिला क्रमांक कुणाचा आहे? तर प्रमाण नावाच्या वृत्तीचा. तर मग आता मी प्रमाण वृत्तीचं लक्षण सांगतो असं महर्षी पतंजलींनी म्हटलं. आणि महर्षी सांगायला लागले 7व्या सूत्रामध्ये, प्रत्यक्षानुमान आगमाः प्रमाणाने. मग महर्षींनी सांगितलं पहिली वृत्ती जी प्रमाण आहे ना, ती 3 प्रकारची असते बाबा. प्रमाण वृत्ती जी असते हे 3 प्रकारची असते. प्रत्यक्ष प्रमाण वृत्ती, अनुमान प्रमाण वृत्ती आणि आगम प्रमाण वृत्ती. आलं लक्षात? या 3 प्रकारच्या वृत्ती असतात असं सांगितलं. मग याच्या पुढे मग आणखी सांगणार आहेत की या वृत्तीबाबत काही नाही. आता दुसरी वृत्ती सांगणार आहेत पतंजली. पुढे काय सांगणार आहेत? 8व्या सूत्रात दुसरी वृत्ती सांगणार आहेत. मग आता हे प्रत्यक्ष म्हणजे काय, अनुमान म्हणजे काय आणि आगम म्हणजे काय हे कळवून देण्यासाठी आता भाष्यकार सांगतात. भाष्यकार काय सांगतात? आपण अर्थ अगोदर पाहिजे आणि परत वाचायचं असं करूया. उलट हे सोपं पडतं. न्यायसूत्र शिकवत असताना पण आम्ही हेच लागू केलंय की अगोदर अर्थ वाचायचा आणि त्यानंतर संस्कृत वाचायचं, म्हणजे लक्षात राहतं. तर यासाठी आपण अगोदर अर्थ पाहूयात, वाचून घेऊयात अर्थ. ठीक आहे?
अर्थ कशाचा पाहता होता आपण आता? जी पहिली प्रमाण वृत्ती आहे त्या प्रमाण वृत्तीचं विश्लेषण जे 3 प्रकारे केलेलं आहे, तर 3 प्रकाराचं विश्लेषण भाष्यकार सांगत आहेत आता. तर इंद्रियाद्वारे चित्ताचा बाह्य वस्तूशी संपर्क झाल्यामुळे त्या विषयाची प्रामुख्याने सामान्य विशेषात्मक पदार्थांच्या विशेष धर्माचा निश्चय करणारी वृत्ती प्रत्यक्ष प्रमाण आहे. अर्थ कळाला? इंद्रियाद्वारे चित्ताचा बाह्य वस्तूशी संपर्क झाल्यामुळे विषयाची झाल्यामुळे त्या विषयाची प्रामुख्याने सामान्य विशेषात्मक पदार्थांच्या विशेष धर्माचा निश्चय करणारी वृत्ती प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे आता चित्त काय करतं? चित्ताला डोळे आहेत का? कान नाक आहेत का? नाही. चित्त काय करतं? चित्तामध्ये संस्कार होतात. बरोबर आहे. चित्तामध्ये संस्कार साठले जातात. परंतु साठतात मग येतात कुठून? बरं येतात कुठून? कर्मेंद्रियाद्वारे. लागेल कर्मेंद्रियाद्वारे. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाद्वारे. ज्ञानेंद्रियाद्वारे. ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञान होतं आणि कर्मेंद्रियाद्वारे काम केलं जातं. बरोबर आहे. म्हणजे चित्त हे मनोविश्लेषण सुरू झालंय. बरं इथे पण मनोविश्लेषण सुरू आहे. चित्त काय आहे सांगितलंय अगोदर, आता चित्ताच्या संस्कार काय आहे सांगितलंय, आणि आता हे जे जमा संस्कार कसे झालेत हे सांगायचे. संस्कार किंवा हे तयार कसं होत आहे, तर इंद्रिय डोळे कान नाक या इंद्रियाद्वारे विषयांचा इंद्रिय अर्थ सन्निकर्ष. म्हणजे काय होतंय? चित्ताद्वारे बाह्य पदार्थ, समजा वस्तू आहे एक, आणि वस्तूला डोळ्याद्वारे पाहिलं आणि त्या वस्तूला पाहिलं. वस्तू काळी गोरी उंच जाड निर्जीव सजीव काय आहे हे जे आपल्याला कळालं, कशाद्वारे कळालं? वृत्तीद्वारे कळालं. वृत्ती. परंतु कसल्या वृत्तीद्वारे? प्रत्यक्ष वृत्तीद्वारे. प्रत्यक्ष प्रमाण वृत्तीद्वारे. प्रमाण वृत्तीद्वारे कळालं. परंतु त्यातील कोणत्या वृत्तीद्वारे कळालं? प्रत्यक्ष प्रमाण वृत्तीद्वारे कळालं. म्हणजे आता तुम्ही समोर मी जे काय पाहतोय तर इंद्रिय अर्थ सन्निकर्ष चालूच आहे ना. तुमचा माझ्याबद्दल चालू आहे, माझा तुमच्याशी चालू आहे. बरोबर आहे. हे प्रत्यक्ष वृत्ती झाली. हे कानाने मी जे बोलत आहे तुम्ही ऐकत आहे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. मी तुमचं ऐकत आहे ते प्रत्यक्ष वृत्ती आहे. ठीक आहे. मग त्यानंतर मग म्हणजे सामान्य विशेषात्मक पदार्थांच्या विशेष धर्माचा निश्चय करणारी वृत्ती म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण होय. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे प्रत्यक्षद्वारे म्हणजे इंद्रियाद्वारे. बरं का? मग आपण न्याय दर्शनाच्या वेळेस पाहिलंय बघा, कुडकेसर ठोसर सरांना माहिती असेल. काय पाहिलंय? प्रत्यक्ष प्रमाणासाठी कशा कशाची आवश्यकता असते? इंद्रिय सन्निकर्ष. इंद्रिय अर्थ सन्निकर्ष. मग ते होत असताना इंद्रियांची सक्षमता असली पाहिजे. इंद्रिय सक्षम असली पाहिजेत. इंद्रिय सक्षम असताना त्याच्याशी मन संलग्न झालेलं पाहिजे. मन पण पाहिजे त्या ठिकाणी. बरोबर आहे. आजार नाही राहिला पाहिजे. असं खूप सांगितलंय बघा विश्लेषण न्यायदर्शनामध्ये. तर मग त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण सिद्ध होतं. बरोबर आहे. जर पिलिया झाला असेल, पिलियाच म्हणतात ना, पिवळं दिसायला लागतं सगळं. कावीळ. कावीळ झाला तर सगळं पिवळं दिसायला लागतं. मग ते खरं असतं का? ज्ञान नाही. मग त्याला प्रत्यक्ष प्रमाणवृत्ती म्हणता येईल का? नाही. मग प्रत्यक्ष प्रमाणवृत्तीसाठी इंद्रिय व्यवस्थित पाहिजे. आणखी खूप विस्तार केलाय. अतिदूर पण नसली पाहिजे वस्तू. न्यायदर्शनकारांनी खूप सुंदर सांगितलंय, पण न्यायानुसार नाही पाहिजे आपल्याला. इथं पाहिजे फक्त. चला विषय इथपर्यंत. याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं आणि ते एक वृत्ती आहे. समान रूप असणारा प्रत्यक्ष प्रत्यक्ष डोळ्याच्या समोर असलेलं. डोळ्यासमोर असं. प्रतिअक्ष असं केलंय, परंतु डोळ्यात हे अर्ध होते व्याख्या. मग प्रत्यक्ष फक्त डोळ्यानेच ठरेल. बरोबर. प्रतिअक्ष म्हणायला प्रत्यक्ष म्हणतो, परंतु कानाने प्रत्यक्ष पण होतं, स्पर्शाने प्रत्यक्ष. बरोबर आहे. जिभेने प्रत्यक्ष. मी म्हणलं तुमच्या जिभेवरती मिरची ठेवली आणि गोड आहे म्हणला. अहो नाही काय, पण तुम्ही कसं सांगता मला का कळत नाही का? नाही गोड आहे ते. अहो मी प्रत्यक्ष पाहिलंय. प्रत्यक्ष पाहिले म्हणजे डोळ्याने पाहिलंय का? अनुभवलंय असा अर्थ. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे कानाद्वारे प्रत्यक्ष
स्पर्शाद्वारे प्रत्यक्ष असू शकतं. नाही मी म्हणलं पाणी थंड आहे, थंडगार आहे, हात घाला. तुम्ही म्हणलात लय पोळायला लागले, चटका बसला मला. हे काय झालं? प्रत्यक्षाद्वारे कळालं. त्वचेद्वारे पण प्रत्यक्ष होतं. आता परत भावनेद्वारे, मनाद्वारे सुद्धा प्रत्यक्ष होतं बरं का. भावना, भावनिक जे काही गोष्टी आहेत, दुःख होणे, सुख होणे, प्रत्यक्षाद्वारे व्हायला लागतं. ठीक आहे, चला. तर हे प्रत्यक्ष झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की करून बघ, खाऊन बघ, पाहून बघ, अनुभवून बघ, असं असं वास घेऊन इंद्रियांचा सन्निकर्ष झाला पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष. हो, इंद्रियांचा सन्निकर्ष म्हणजे डोळेच नाही फक्त, सर्व. फक्त डोळेच नाही, बरोबर. हो, पंचित ज्ञानेंद्रिय. म्हणून प्रत्यक्ष म्हणायचं प्रत्यक्ष. आता एक कोणता विषय झाला होता? चुकलं. हा, समानरूप असणारा पौरुषेय बोध. समानरूप असणारा पौरुषेय बोध. बौद्धच प्रत्यक्ष प्रमाणाचे फळ आहे बरं का. समानरूप असणारा पौरुषेय बोध म्हणजे पुरुषाचे ज्ञानच प्रत्यक्ष प्रमाणाचे फळ आहे. याचे दुसरे नाव प्रमा. प्रमा पण झाले आपलं. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. दुधगावकर सर, बरोबर आहे ना? न्याय दर्शनामध्ये याचा खूप विस्तार केलाय. प्रमा, प्रमेय, प्रमिती, प्रमाण याचा खूप विस्तार न्याय दर्शनाने केलाय. बाकीच्या दर्शनात एवढा विस्तार नाही त्याचा. तर प्रमा याला म्हणायचं प्रमा. पुरुष बुद्धीत उतरलेल्या चित्राचा अनुभव करणारा असतो. ते पुढे आता कंसात दिले बरं का, 4:22 म्हणजे चौथ्या कैवल्य पादात 22व्या सूत्रात आहे. चिते रती प्रसंगात संक्रमाया हे सूत्र 4:22 सांगितले. पुढे येणार आहे म्हणे हे. अनुभव करणार आहे. अनुमेयाचा, आता अनुमानाबद्दल पाहूयात. अनुमेयाच्या म्हणजे अनुमान करण्यायोग्य, अनुमेयाच्या तुल्य जातीय म्हणजे तुलना करण्यायोग्य वस्तूमध्ये अनुवृत्त म्हणजे अनुकरण व भिन्न जातीय वस्तूने व्यावृत्तचा जो संबंध आहे त्याला विषय बनविणारी, पदार्थाच्या सामान्य धर्माला मुख्य रूपाने दर्शविणारी वृत्ती अनुमान प्रमाण आहे. वृत्ती अनुमान प्रमाण आहे. उदाहरणार्थ, जशी एखादी वस्तू एका प्रदेशात असून कालांतराने दुसऱ्या प्रदेशात दिसेल तर त्यावरून हे जाणता येते की त्या वस्तूमध्ये गती आहे. जसे चंद्र तारे एका स्थानी दिसतात व कालांतराने इतर देशातही दिसतात, त्यामुळे चंद्र व ताऱ्यांची गती ही सिद्ध होते. बरोबर आहे? म्हणजे हे अनुमान आहे. आपण इथे पण चंद्र तारे पाहिले आणि दुसऱ्या गावाला गेलो आणि तिथे पण चंद्र तारे दिसले, म्हणजे आपण म्हणू शकतो की इथे पण असतात तिथे पण असतात. म्हणजे काय आहे ते? प्रत्यक्षपूर्वकम अनुमान. प्रत्यक्षपूर्वकच आपण अनुमान केलं बरं का. तिथला चंद्रसूर्य इथं पण आहे, तिथला चंद्रसूर्य इथं आहे, हे अनुमान आहे आपलं. किंवा आणखी मी अनुमानाबद्दल म्हणलं की आपण जन्म झालेलो आहोत, तसंच आपण जन्म झालो हे आपण कसं ठरवतो? आपल्या पुढे जे जन्म झालेले पाहिलेले त्यांना पाहून आपण ठरवतो की आपला सुद्धा जन्म असाच झालेला आहे. कारण ते आपल्याला माहित नाही जन्म झालेला, आपल्याला आई वडील आहेत असं माहित नाही. परंतु जर तुम्ही म्हणलात नाही, मी जर कोणी पण म्हणलं नाही तुम्ही झाडाला लागले होतात असं कुणाला जर म्हणलं, कोणीच मानणार नाही. का मानणार नाही? मग तुम्ही प्रत्यक्ष पाहिले का जन्मलेलं? नाही सांगितलेलं सांगावांगी मानायचं नाही. सांगितलेलं काही खरं नसतं. प्रत्यक्ष पाहिलं असेल तर सांगा, असं जर म्हणलं तर खरं ठरेल का? मग नाही. आपण का मानतो? अनुमानाने. म्हणजे इतर गोष्टीची तुलना करून प्रत्यक्ष घडत असलेल्या घटनांचा संबंध अप्रत्यक्ष गोष्टीशी लावून अप्रत्यक्षाचा अनुमानाद्वारे ज्ञान घडवून आणणे म्हणजे अनुमान प्रमाण होईल. अशा व्याख्या करता येईल आपल्याला. मग जसे त्यामुळे चंद्र ताऱ्यांची गती सिद्ध होते, जसे चैत्र नावाच्या व्यक्ती गती असते हे सिद्ध होते, त्याप्रमाणेच विंध्य पर्वत एका स्थानी दिसतो तसा दुसऱ्या स्थानापासून दिसत नाही, तेव्हा त्यास गती नाही हे सिद्ध होते. बरं का? म्हणजे विंध्य पर्वत पाहिला, उदाहरण विंध्य पर्वताचं दिलंय. विंध्य पर्वत पाहिला आणि लातूरला आलो, इथे विंध्य पर्वत दिसतो का? नाही. मग काय म्हणतो आपण? विंध्य पर्वत तिथे असतो. विंध्य पर्वताला गती नाही हे आपल्याला ज्ञान झालं. कशावरनं? अनुमानाद्वारे. अनुमान म्हणजे स्थिर आहे हे तर ज्ञान झालं अनुमानाद्वारे. अशाच प्रकारे मग आता शब्द प्रमाणाबद्दल सांगतात. आप्त लोकांकडून प्रत्यक्ष किंवा अनुमानाने जाणलेला पदार्थ किंवा विषय आहे म्हणजे त्यांचे ज्ञान दुसऱ्याला देण्यासाठी शब्दाद्वारे उपदेश केला जातो. आप्ताच्या त्या शब्दाने
श्रोत्याची पदार्थाविषयी जी वृत्ती आहे ती श्रोत्यासाठी आगम प्रमाण आहे. ज्या आगमचा वक्ता श्रद्धा ठेवण्यायोग्य नसेल व ज्या वक्त्याने प्रत्यक्ष किंवा अनुमानाने एखाद्या पदार्थाला जाणले नसेल तो आगम प्रमाणाच्या स्तरावरून घसरतो. म्हणजे मूळ वक्त्याकडून ज्याने पदार्थाचे स्वरूप प्रत्यक्ष किंवा अनुमानाने प्रमाणाने जाणलेले आहे अशा सत्य वक्त्याचे प्रमाण वचन प्रमाणाच्या श्रेणीवरून घसरत नाही. याचा सरासरी अर्थ सांगतो. म्हणजे शब्द प्रमाण कसं असतं, प्रत्यक्ष बघितलेल्या व्यक्तीने शब्दाद्वारे आपल्याला सांगितलेलं ज्ञान, याला तर म्हणायचं आप्तवाक्य किंवा आगम प्रमाण, किंवा प्रत्यक्ष किंवा अनुमानाद्वारे शब्दाद्वारे सांगितलेलं ज्ञान, याला म्हणायचं शब्द प्रमाण किंवा आगम प्रमाण. परंतु कधी घसरणे वगैरे न घसरणे, घसरणे शब्दाचा अर्थ आहे जर एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अनुमानाने कोणती गोष्ट जाणलेली नाही, कोणत्या व्यक्तीने प्रत्यक्षाद्वारे किंवा अनुमानाद्वारे वस्तूला जाणलेलं नाही आणि न जाणता त्यांनी सांगितलेलं शब्द म्हणजे ते शब्द प्रमाणाच्या श्रेणीवरून घसरतं असं सांगितलंय. आलं लक्षात? अर्थ आला? म्हणजे शब्द प्रमाणाच्या श्रेणीमध्ये कोणतं येत नाही ज्ञान जे प्रत्यक्ष किंवा अनुमाना आधारित नाही, अशा शब्दाला प्रमाण श्रेणीमध्ये स्थान नाही. परंतु प्रत्यक्षात किंवा अनुमानाद्वारे जे आप्तवाक्य आलेलं आहे त्या वचनाला मात्र शब्द प्रमाण या श्रेणीमध्ये घेतलं जातं. ठीक आहे, 3 प्रमाण आपले झालेले आहेत. त्यामुळे ज्यांचं तत्वज्ञान चांगलं झालंय त्यांना काही अवघड नाही, एवढं सांगायला पण आवश्यकता नाही. ठीक आहे, आता संस्कृत भाष्य वाचून घेऊयात आपण. इंद्रिय प्रणालिकया चित्तस्य बाह्य वस्तू परागात तद्विषया सामान्य विशेषात्मनोर्थस्य विशेषावधारण प्रधानावृत्ती प्रत्यक्षं चित्तवृत्तिबोधः बुद्धेः प्रतिसंवेदी पुरुष इत्युपरिष्टात् उपपादयिष्यामः. अनुमेयस्य, आता अनुमानाबद्दल सांगतात. अनुमेयस्य तुल्यजातीयेष्वनुवृत्तो भिन्नजातीयेभ्यो व्यावृतः संबंधो यस्तद्विषया सामान्यावधारण प्रधाना वृत्तीर अनुमानम. हे अनुमान वृत्तीची व्याख्या झाली. आता त्याचे उदाहरण, देशांतर प्राप्तेर गतिम चंद्रतारकम चैत्रवत विंध्यश्चा प्राप्तीर गतिः. म्हणजे विंध्याला अगती म्हणजे गती नाही आणि चंद्रतारांना गती आहे, हे आपण अनुमानाने जाणलं. आपतेना शब्द प्रमाणालाच आगम म्हणतात आणि त्यालाच आप्तवाक्य सुद्धा म्हणतात. आप्तवचन, शब्द प्रमाण किंवा आगम प्रमाण हे तिन्ही एकच अर्थाने असतील. तर आता आप्तवाक्याबद्दल सांगतात. आपते शब्देनोपदिश्यते शब्दात तदर्थ विषया वृत्तीः श्रोतुर आगमाः. त्याला आगम म्हणायचं. म्हणजे स्वबोधे, एकतर स्वबोधे म्हणजे स्वतःला प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे किंवा अनुमानाने झालेलं आहे, त्यानेच शब्द प्रमाणाद्वारे सांगणं, याला आप्तवाक्य म्हणायचं, याला तर शब्द प्रमाण म्हणायचं, इतरांना नाही. मग ते यस्या श्रद्धेयार्थो वक्तान दृष्ट अनुमितार्थः स आगमः प्लवते. आणि मूलवक्तरी तो दृष्टानुमितार्थे निर्विप्लवः स्यात्. म्हणजे प्लवते, प्लवते म्हणजे घसरते. कोणतं घसरतं? त्यांनी प्रत्यक्ष किंवा अनुमानाद्वारे अनुभव न घेता बोललेलं वाक्य प्रमाण श्रेणीवरनं घसरतं, आणि मात्र जे प्रत्यक्ष किंवा अनुमानाने शब्दाद्वारे आलेलं आहे ते मात्र घसरत नाही, म्हणजे ते प्रमाण श्रेणीमध्ये येतं. आणि या प्रकारे काय सांगितलंय मग? प्रमाण वृत्ती सांगितली. आता हे कुठं विषय कसा झालेला आहे? चित्तवृत्ती निरोध सांगितला. चित्त निरोधकालीन स्थिती काय असते सांगितली. चित्तवृत्ती निरोध नसतो त्या कालीन स्थिती सांगितली. इतरत्र म्हणते 5 ठिकाणी सांगितली. 5 ठिकाणाची 5 प्रकारच्या वृत्ती सांगितल्या. 5 वृत्तीमध्ये पहिली वृत्ती सांगितली. पहिल्या वृत्तीचं नाव आहे प्रमाण वृत्ती. प्रमाण वृत्तीचे प्रकार आहेत 3.
त्यातील प्रत्यक्ष प्रमाण काय आहे, अनुमान प्रमाण काय आहे आणि आगम प्रमाण म्हणजेच शब्द प्रमाण काय आहे, हे सुद्धा व्यास भाष्यामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. थांबूयात काय ते, आज संख्याच अगोदरच कमी आहे संख्या.